जी स्पोर्ट्स वाकण एका बाजूला वसीमभाई यांची टीम आहे, दुसऱ्या बाजूला संदीप पाटील यांचा संघ खेळण्यासाठी सज्ज होतोय. दोन्हीही तगडे संघ मालक एकमेकांच्या विरोधात. आणि वसीमभाई यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कतारवरून पुरस्कर्ते आपल्या या स्पर्धेला लाभलेत आणि ते देखील आरसीसी पेट या टीमला, ही मोठी गोष्ट आहे. परंतु वसीमभाई यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन की ते प्रत्येक वेळेला त्यांच्या फॅन क्लबच्या समोर इंडियाचा उल्लेख करतात, भारत देशाचा उल्लेख करतात. वसीमभाई फॅन क्लब इंडिया ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्या इंडियन बांधवासाठी. अभिनंदन. आणि तो संघ आता इन ॲक्शन आहे, दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये आहेत. ऐकूया सिद्दीक भाबे सरांचा आवाज या सत्रामध्ये. धन्यवाद सर कुणाल दाते. आइए दोस्तों, लौट चलते हैं ग्रामीण बिग बैश की अद्भुत दुनिया में. आप तक लाए अरुण एस पाटिल फाउंडेशन और अरुण पाटिल साहब. ये वो व्यक्ति है जो वरुण एस पाटिल साहब. वरुण पाटिल के बारे में एक ही बात कहूँगा, दिन रात के रोशनी की क्रिकेट की शुरुआत भी उन्होंने की थी और उसको ऊंचाई भी उन्होंने दी है. दोनों दिग्गज टीमें आमने सामने. वसीम फैन क्लब इंडिया, जैसे कि सर कुणाल दाते ने बताया, गो ईस्ट और वेस्ट, इंडिया इज़ द बेस्ट. सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा. वसीम भाई फैन क्लब आरसीसी पेट ने टॉस जीता और पहले पलक इंटरप्राइजेस वाकलन को बल्लेबाजी की दावत दी है. दोनों ओपनर बीच मैदान पे. कोहिनूर ऑफ महाराष्ट्र केतन मात्रे, बैकर सम्राट भी कहा जाता है. मुकाबला तो बहुत ही ज़बरदस्त है और आप देख सकते हैं कि इस वक्त पैक क्राउड हो चुका है. वरुण पाटिल साहब इस वक्त मंच पे है और इस ग्रामीण बिग बैश की जो 4 दिनों से चर्चा है वो आप सोच भी नहीं सकते. कल मैं एक मैच देख रहा था जहां पर के लगभग 35,000 के ऊपर व्यूअर्स ऑनलाइन 70 स्पोर्ट्स पे जुड़े थे. 70 स्पोर्ट्स को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले. मिशन 2 मिलियन. कुणाल सर, कल मैं देख रहा था कि जिस तरह 50,000 का इनाम है फाइपर के लिए, कल करण पाटिल ने उस इनाम को जीता और 70 पे टेलीकास्ट है. 70 रन बनाते तो आपको 50,000. 70 स्पोर्ट्स, ओहो क्या दिलफरेब नज़ारा है, अद्भुत नज़ारा आप देख रहे हैं. ड्रोन कैम की मदद से कौन की बिल्डिंगों की बालकनों की लाइटें भी जल चुकी है, स्ट्रीट लाइट भी जल चुकी है. मैदान मानो चांद आसमान में चमक रहा हो. अद्भुत टेलीकास्ट 70 का. वेलकम बैक. खेल की शुरुआत केतन मात्रे बॉलिंग में फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज विश्वजीत ठाकुर. क्या बैटल है सर कुणाल दाते. एक तरफ विश्वजीत तो दूसरी तरफ केतन. बिग बॅटल आहे, हे सगळ्यात मोठं बॅटल आहे. कारण आता नुकत्याच वसई प्रीमियर लीगमध्ये खूप खतरनाक बॅटिंग केली होती या खेळाडूने, याच खेळाडूच्या विरुद्धाने. पहा, हे बॅनर घेऊन आलेले आहेत, जाओ चाहे दिल्ली मुंबई आग्रा, नाही भेटणार केतन सारखा बॅट्समन. वाओ, केतन फैन क्लब. यस, केतन मात्रे पहली गेंद फील्ड की जमावट पे नजर डालते हैं. फ्लाई स्लिप, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑन, स्क्वायर लेग. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर. विश्वजीत ठाकुर पहली गेंद के साथ आगे रखी हुई गेंद, बढ़िया ड्राइव, बल्ले के बीचों बीच, वाइडिश लॉन्ग ऑफ पे 1 रन. आंखों में 2 रन पूरे. खतरनाक रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजच्या दरम्यान ताळमेळ खूप चांगला आहे. पहिल्याच बॉलला हलक्या हाताने ढकललं आणि तिथून 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली दाखवत असताना कमाल का स्ट्रोक. कुणाल सर, जब बल्ले की बीचों बीच गेंद लगती है तो बैट्समैन का जो कॉन्फिडेंस है वो बढ़ जाता है. विश्वजीत ठाकुर, हियर ही गो. केतन को क्रीज में पीछे जाके खेला है
गेंद जमीन के सारे अलॉन्ग द ग्राउंड पहुंची थी डीप में, 1 रन। पहिल्या 2 बॉलवर 3 धावा आलेल्या आहेत. केतन मात्रे सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे. 39 बाईक त्याने आतापर्यंत जिंकलेल्या आहेत. 6 4 व्हीलर कार त्याने जिंकलेल्या आहेत. तो मैदानामध्ये उतरलाय आणि त्याने खातं उघडलंय. 3 धावा त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत आहेत. पहिले षटक सुरू असताना पॉवर प्लेच्या दरम्यान अनदर ग्रेट लेफ्ट हँडेड बॅट्समॅन प्रथमेश म्हात्रे। विश्वजीत ठाकुर प्रथमेश म्हात्रे के लिए, डेलिकेट पुश ऑन द राइज, फील्डर इन डीप, इनफ टाइम गेट्स 1। हो, सिंगल डबल देखील महत्वाचे आहेत आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये खेळताय, जास्त जोखीम घेण्याचा प्रयत्न नाहीये. माहिती आहे समोर आयकॉन खेळाडू खेळत असताना टीम पेटमध्ये वसीमबाई फॅन क्लब इंडिया आरसीसी पेटच्या विरुद्ध पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकणच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना. आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला सामना जिंकला टीम चेंज द गेम वडवली बी ने। शॉर्ट गेंद बैकफुट पे गए, बेहतरीन स्क्वायर कट, गेंद जा रही है पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। ग्रेट शॉट, कडक स्क्वेअर कट, हलकासा शॉर्ट बॉल होता आणि विड्थ होती आउटसाइड ऑफ स्टंप. बरोबर त्या विड्थचा फायदा मिळवला. विशेष म्हणजे जिथे तुम्ही जागा द्याल केतनला तिथे जागा दाखवेल. मागचा पाय थोडासा हवेत होता, पॉइंटला फिल्डर होता, त्याच्या बरोबर उजव्या बाजूने स्क्वेअर कट गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला पाठवलं पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. great shot, have a look at that, so elegant, so beauty, just looking like a wow, slightly a pitch. केतन मात्रे चौका लगाते हुए कुल स्कोर 8 पे पहुंचा है। आगे रखी हुई गेंद ऑन ड्राइव करते हुए टो के सहारे डीप मिड विकेट पर 1 रन। एक बात तो है सर कुणाल दाते कि केतन मात्रे के गेंदे बल्ले के बीचों बीच आ रही, हो, तो कॉन्फिडन्स दिसतोय त्याच्या बॅटिंगमध्ये. आणि विशेष म्हणजे सिंगल डबलने स्ट्राईक देखील रोटेट करत असताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 धावा फलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट सेट करायचं आहे, एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. आपण पाहिलं मागच्या वर्षातला रनरअप संघ खेळताना दिसतोय. त्याच्या अगोदरचे दोन्ही वर्ष रनरअप टीम राहिलेली आहे, टीम वाकळत. आणि डगआउटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कॅप्टन निश्चिंत आहेत, कारण सुरुवात चांगली मिळाली असं माहिती आहे आशिष मेहरुल टीममध्ये. ओ रुक कर आई थी, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गेंद बल्ले के करीब से जाते हुई विकेट कीपर के पास. थोडंसं थांबून बॉल आला आणि पहा बरोबर कटरचा वापर केला होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अँगल आतमध्ये होता लेफ्टी बॅटरसाठी. ही चांगली गोष्ट होती आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिलं षटक इथे मात्र संपलाय. टायमर सेट आहे, लक्षात घ्या. 7:32 पहिला बॉल टाकण्यात आला होता. 7:35 झालेत. परफेक्ट तुम्ही 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट केलंय. त्याच्यामुळे 30 मिनिटांमध्ये 6 ओव्हर टाकणं गरजेचे आहे तुम्हाला या महत्त्वाच्या मॅचमध्ये. केतन सध्या चर्चा करतोय प्रथमेश बरोबर, कशा पद्धतीने प्लॅनिंग पाहिजे, कसं खेळायचंय, कुठल्या बॉलरला टार्गेट करायचंय, कोणत्या दिशेने टार्गेट करायचंय. आमचा सबस्क्रायबर मीटर 10,83,900, त्याच्यावर सबस्क्रायबर सुरू आहेत. 84,000 जर झाले तर आणखीन भाग्यवान 5 प्रेक्षकांना लक्की ड्रॉद्वारे बक्षिसं दिली जाणार आहेत. प्रेक्षकांना देखील ब्रँडेड शूज आहेत. जो रील चांगली बनवेल, जो रील स्टार रील चांगली बनवेल या स्पर्धेची, त्याच्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांसाठी 2 बाईक आहेत आणि ज्यांनी हस्तलिखित बॅनर आणलाय त्याच्यासाठी देखील, तो जर आपल्याला आवडला तर तुम्हाला देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजेच काय, बॅनर घेऊन या, हाताने लिहिलेले आणा. हे आमचं ड्रोनचं दृश्य आहे. ही संपूर्ण क्रीडानगरी दाखवली जाते. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. 19,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात. आता ते 20,000 झालेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बंटी जोशी को मोर्चे पे लगाया गया है. बंटी जोशी बड़ा नाम है. आप देख रहे हैं ग्रामीण बिग बैश. पहली गेंद कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया, वाइड घोषित किया अंपायर ने. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक्स्ट्रा अशाच वाढत राहिल्या तर मात्र दबाव येईल गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. कारण सध्या धावा येत आहेत, महत्वाच्या धावा आहेत, टार्गेट सेट करणाऱ्या धावा आहेत. मोठं टार्गेट त्याच्यामुळे सेट होईल. चांगली बॅटिंग करतायत वाकणकर सध्या मॅच मध्ये. बंटी जोशी केतन को पीछा किया था उस गेंद का,
थोड़ा लेट रिवेट रहा था और टिप्पा खाने के बाद लेट काटा बदला था गेंद ने. हीच तर खासियत आहे बंटी जोशीची. नुकताच झालेल्या रायगड विरुद्ध ठाणे मॅच मध्ये त्याने कमालीची गोलंदाजी केली होती. डेथ ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरच्या दरम्यान ज्यावेळेला जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुलमध्ये तो सामना रंगला. इस मर्तबा बैठक खेला है, गेंद को उछाल दिया है लॉन्ग ऑन पे, लॉन्ग ऑफ पे 6 रन. टिपिकल केतन मात्रे स्ट्रोक. विथ द स्पिन खेळणं केतनला आवडतं आणि त्याचबरोबर अगेन्स्ट द स्पिन देखील. आता पाहूया हा बॉल काय होता. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता आणि नक्कीच जसा बॉल लेग ब्रेक होता बाहेर फिरत होता, जसा बॉल टर्न झाला त्याच टर्न बरोबर विथ द स्पिन बॉलला फेकून दिलं त्याने लॉंग ऑफच्या पलीकडे. कारण अगेन्स्ट द टर्न मारला असता तर तो लॉंग ऑन किंवा मिड विकेटला गेला असता, परंतु हा विथ द स्पिन मारला. पा काय टायमिंग आहे. अप्रतिम फलंदाजी केतन मात्रेची. ऐसे ही कोई मिस्टर आईपीएल नहीं बन जाता है. रिप्ले से पहले बता दिया था उन्होंने कि गेंद को विद द स्पिन खेला है. केतन मात्रे, कोहिनूर ऑफ महाराष्ट्र. देखिए कुणाल सर, कोहिनूर की चमक कभी भी मान नहीं पड़ती है और हमने देखा है कि पिछले 3-4 सालों में केतन मात्रे के बल्लेबाजी की चमक मान नहीं पड़ी. एक्झॅक्ट. कारण हा खेळाडू ज्या पद्धतीने खेळतोय हे मोठं नाव आहे. त्याने ग्रामीण क्रिकेटमधून हे मोठं नाव केलंय. आता पहा हा बॅनर, जाओ चाहे दिल्ली मुंबई आग्रा, नाही भेटणार केतन सारखा बॅट्समन दुसरा. वाह काय लिहिलंय. अप्रतिम. ठाण्याची शान आहे केतन मात्रे वाकळणकर. हे जे बॅनर आहेत तुम्ही असेच लिहून आणत चला. आवडले तर नक्कीच तुमच्यासाठी पारितोषिक आहे 10,000 रुपयाचं आणि ते दिलं जाईल शेवटच्या रात्री. सिर्फ ठाणे नहीं, महाराष्ट्र बल्कि भारत की शान है. वन ऑफ द हाई प्रोफाइल ओपनर इन इंडियन क्रिकेट, बंटी जोशी. कुछ कान मंत्र दिया वहाँ पर. आउटस्टैंडिंग टेलीकास्ट, वंडरफुल टेलीकास्ट. 70-70. आगे रखी हुई गेंद, सीधा स्ट्रोक है. गेंद दर्शकों में देखना अंपायर का एक और सिक्सर का इशारा. व्हाट अ शॉट. डाऊन दी ग्राउंड काळ्या पडद्यावरची ही पांढरी रेष आहे. हा स्लॉट मध्ये बॉल तुम्ही टाकूच शकत नाही केतनच्या अगेन्स्ट. हा स्लॉट मध्ये होता आणि समोर मारलाय फटका बरोबर त्या साईड स्क्रीनला काळ्या पडद्याच्या दिशेने. तिथे प्रेक्षकांनी एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु तोही निसटला. परंतु काळ्या पडद्याच्या समोरचे जे प्रेक्षक आहेत थोडंसं बाजूला जा, थोडंसं बाजूला तुम्हाला तिथे थांबायचं आहे. त्या साईड स्क्रीनच्या समोर कोणी येऊ नका. चांगला फटका, चांगलं टायमिंग. 6 धावा केतनच्या बॅटमधून. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22-22. Great batting. This is the great batting from Kohinoor of Maharashtra, Ketan Matre. बंटी जोशी tremendous under pressure. अब की बार क्या गजब का शॉट है. स्क्वायर ऑफ द विकेट खेला है. गेंद कवर पॉइंट पर 4 रन. डेलिकेट शॉट. सगळेच फटके आहेत. इनसाइड आउट देखील फटका आहे त्याच्यातल्या त्यात आणि त्यातल्या त्यात तुम्ही परत एक वेळा पुढे टाकला, विट दिली आणि हेच तर करतोय केतन मात्रे. पा जागा दिली आणि त्यानंतर काय ड्राईव्ह केला. स्क्वेअर ड्राईव्ह कव पॉइंट मधून बॉलला काढलं आणि सरळ बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. ओह लाजवाब फटका. हँड अँड आय कोऑर्डिनेशन पा काय खतरनाक आहे. क्रिकेट की अपनी चालें हैं, क्रिकेट की अपनी मिसालें हैं. वो मिसाली बल्लेबाजी केतन मात्रे कर रहे. बैकफुट पे गए, पंच किया गेंद को लाइक अ बुलेट. फुफो ग्रेट बैटिंग. जस्ट लाईक अ ट्रेजर बुलेट. काय फटका होता. बॅटच्या बरोबर मध्ये स्वीट साऊंड पंच केला. हा टीमचा सरपंच आहे. काय फलंदाजी करताना दिसतोय केतन मात्रे. परत एक वेळा थोडासा बॅकफुटला गेला, जागा दिली बंटीने आणि नक्कीच आता खतऱ्याची घंटी आहे कारण केतन सध्या अफलातून बॅटिंग करतोय. केतन असाच खेळतो. केतन या मैदानावर नेहमीच धावा करतो. कडक बॅटिंग. ग्रेट प्लेयर इज. ये देखिए क्लोज व्यू से हल्की सी जगह थी, बैकफुट पे गए, क्रैक सिट किया 4 रन. आपकी बार के हवा में केतन के आउट होने का खतरा और यस ही इज आउट. बिग विकेट. कॉमेंटेटर कर्स. एवढी स्तुती झाली की ती शेवटी हजम झालेली नाहीये आणि बॅटची कडा घेतली. लॅप स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. टॉप एज फुल टॉस बॉल होता. तोपर्यंत 280च्या वरचा स्ट्राईक रेट इथे पाहायला मिळाला. 10 बॉलमध्ये 28 धावा केल्या केतन मात्रेने. परंतु शेवटी मात्र
ती स्माइल पाहायला मिळाली गोलंदाजाच्या चेहऱ्यावर. केतनची विकेट आली. 10 बॉलमध्ये त्याने 28 धावा केल्या. केतन परतलाय डगआउटच्या दिशेने. मोठा धक्का आणि त्यानंतर आलाय ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर. आपको लगता नहीं कुणाल सर के वॉजंट अ विकेट? यही तो क्रिकेट है. जिस गेंद पे विकेट नहीं मिलना चाहिए था उस गेंद पे विकेट मिला है और कोहिनूर को अपने हाथों में कैद कर लिया वहां पर विकेट कीपर ने. हा तो फटका होता. ऑन साईडला लॅप स्वीपचा प्रयत्न होता. बॅटच्या एकदम वर लागला, कडेला लागला आणि त्याच्यानंतर कोणती चूक नाहीये. विकेट कीपर रायगडचा टायगर उस्मान पटेलने हा झेल टिपला आणि केतन पहा, केतन निराश होता कारण कधी कधी फुलटॉस बॉलवर देखील विकेट चावू. अरे पोरं खेळत आहेत, त्यांना माहीत आहे का नाही ग्रामीण धमाका चालू आहे. थांब पोंगाला. हे दिवेश इकडे आहे ना, सर्व मुलांना घेऊन. काय झालं? की ओर खेला था तीर की मानिंद. उसके बाद ये कमाल का स्ट्रोक था, फ्लैशी स्क्वायर ड्राइव. और उसके बाद एक उन्होंने जो शॉट खेला था बैकफुट पे जाके करारा पंच. और उसके बाद खराब गेंद पर अपना विकेट फ्लिक ओवर करने में दे बैठे थे. दिस इज द वंडरफुल टेलीकास्ट कम्स टू यू फ्रॉम 70-70 टेक्निकल टीम. ये बात सिद्दीक भाई, इसके लिए तो आपको बुलाया हम आज. विश्वजीत आगे रखी हुई गेंद, बढ़िया ड्राइव. प्रथमेश को पता है कि केतन के आउट होने के बाद उनको जिम्मेदारी लेना है. 1 रन. नक्कीच एक सिंगल आली आहे आणि प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाका. 101 दिसतंय. 101 या स्पर्धेमध्ये 128 धावा केल्यात. कासार वडवली या टीमने तो सगळ्यात मोठा उच्चांक गाठला. या स्पर्धेमध्ये सगळ्यात कमी धावा देखील झालेल्या आहेत. काल एक संघ ऑल आउट झाला होता आणि मला वाटतं तो मानकोलीचा होता. 56 या आकड्यावर. त्याच्यामुळे हाय स्कोरिंग आणि लो स्कोरिंग असे 2 संघ आतापर्यंत राहिलेत. केतन थोडासा निराश आहे कारण लवकर विकेट गेली. त्यांचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आशिष मेहरुल तिथे पाहायला मिळतोय. ठाकुर इस मरतबा लॉफ्टेड कवर ड्राइव खेला है. पीछे प्रोडक्शन ने दूर से खिलाड़ी पहुंच रहे हैं. इस बीच आराम से 2 रन पूरे किए जीत भुईर ने. 2 से खाता खुला. कुल स्कोर पलक इंटरप्राइजेस वाकलन का 33 रन केतन के आउट होने के बाद. विश्वजीत ठाकुर फास्ट एंड फ्यूरियस बॉलर इन इंडियन क्रिकेट हिस्ट्री. हो नक्कीच एक वेगवान बॉलर आहे. शारजामध्ये देखील जाऊन त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. ठाणे रायगडमध्ये देखील नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. आपके पास स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट. 6 रन. यस यस भिंगड़ी, वो देखो अब स्क्रीन पर, एलईडी स्क्रीन पर जो आपने कहा वो दिखाई दिया. अब ये भिंगड़ी है. परफेक्ट टायमिंग इथे पाहायला मिळते. बॉल सीमारेषा पलीकडे. आणि आज जसे सिद्दीक बाबे आलेत आमचे कॅमेरामॅन, त्याचबरोबर सगळी 70-70 ची टीम खुश आहे कारण त्यांना भिंगडी शॉट पाहिजे होता गेल्या 3 दिवसामध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक शॉट, यावेळेला बेधडक शॉट आणि विशेष म्हणजे विश्वजीत ठाकूरच्या विरुद्ध चांगली बॅटिंग. विश्वजीत जीत को बढ़िया ड्राइव. आगे रखी हुई गेंद थी, लॉन्ग ऑफ वाइडिश में गेंद को थोड़ा फंबल किया है. 2 रन. ये रन महंगे पड़ सकते हैं. नाही नाही अशी फिल्डिंग करू शकत नाही तुम्ही. म्हणून तर विश्वजीत नाराज आहे कारण त्याला माहिती आहे जिथे सिंगल जर दिली असती तर नॉन स्ट्रायकर एंडला गेला असता बॅटर. तुम्ही 1 आहे तिथे 2 देत आहे आणि त्यामुळे जीतने जर याच्या पुढच्या बॉलवर मोठा अटॅकिंग फटका मारला तर मात्र जखमेवर मीठ चोळल्यासारखं होईल आणि हा तो फिल्डर होता. म्हणूनच नाराज होता विश्वजीत ठाकूर. यही होना चाहिए, यही होना चाहिए. क्या एनालाइज किया है मेरे काबिल दोस्त ने. कई मर्तबा हमने देखा इस तरह की मिसफील्ड पर फिर सिक्सर लगा तो मानो अपना सर पीटने के बराबर. विश्वजीत ठाकुर नॉट हैप्पी देयर. 1.4 ओवर 20 रन एंड नॉट गेट एनी विकेट. हियर वी गो. जीत के लिए करारा ऑन ड्राइव, ऑन द राइज. लॉन्ग ऑन पे खिलाड़ी 1 रन. सिंगल डबल देखील येत आहेत. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 42, 42 धावा. 3रं षटक सध्या सुरू आहे आणि पहा विश्वजीत ठाकूर वारंवार खेळाडूंना काहीशे कानमंत्र देत असताना पाहायला मिळालाय.
आपण रील स्टारसाठी देखील यावर्षी या स्पर्धेमध्ये एक स्पर्धा ठेवली आहे, कॉम्पिटिशन आहे. तुम्ही रील बनवत राहा, टॅग करा 70-70 स्पोर्ट्सला. या बॉल नंतर नक्कीच एक रील देखील आपण पाहणार आहोत. विश्वजीत, पंच करना चाहते थे, उछाल को कौन नहीं कर पाए, बल्ले के अंदर लगी, पहले बाउंस पर चली गई विकेट कीपर के पास. 3 ओव्हर 42 रन 1 विकेट. 3 ओव्हर 42 झालेत आणि धाकटी डहाणूच्या लहान मुलांनी काय रील बनवली आहे. अरे पोरं खेळत आहेत, त्यांना माहीत आहे का नाही ग्रामीण धमाका चालू आहे शाम पोंगाला. हे दिवेश, इकडे आहे ना सर्व मुलांना घेऊन. काय झालं? इकडे आहे ना. काय रे, काय झालं? ती डहाणूच्या लहान लहान मुलांनी बनवली आणि विशेष म्हणजे हे जी लहान लहान मुलं आहेत ना, यांच्याकडे 3 वर्षाच्या कॅप आहेत. आमच्या 2nd इयर, 3rd इयर, 1st इयर जेव्हा जेव्हा ग्रामीण बिग बॅश लीग झाली, विकास पाटील साहेब, माजी उपसरपंच कोनगाव यांचे इथे आगमन झालेलं आहे. विकास पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने. सुस्वागतम. मरता क्या ना करता, जीशान शेख को लगाया गया है क्योंकि पिछले ओवर में बंटी जोशी काफी महंगे साबित हो रहे थे. खेल की शुरुआत जीशान शेख, पहली गेंद कटर थी, इंतजार किया, हल्के हाथों से गेंद को टैप किया, पॉइंट पे 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 43. देखिए कुणाल सर, अगर हम देखें तो जो करंट रन रेट है वो बहुत ज़बरदस्त है और प्रोजेक्ट इसको 96 बता रहा है. हो, करंट रन रेट खूप चांगला आहे, प्रोजेक्टेड स्कोर देखील चांगला आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विकेट पाहिजेत गोलंदाजी करणाऱ्या टीमला, तर ते दबाव बनवू शकतात. अन्यथा त्यांच्यासमोर एक मोठं टार्गेट म्हणजे 96 ते 100 च्या दरम्यान एक मोठं टार्गेट सेट होऊ शकतं. कारण 7 ओव्हरची मॅच आहे आणि हा सर संघ त्याच्यासाठी जाणला जातो कमबॅक करण्यासाठी. कमबॅक करेल का हे पाहायचंय. जीशान स्विंग करने की कोशिश, एज लगा था वहां पर लेकिन नहीं लपक पाए रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल. आता हेच तर मी बोलत होतो, विकेट पाहिजे आणि त्याच दरम्यान विकेटही आली होती, चान्सही बनला होता, परंतु शेवटी कॅच ड्रॉप. तुम्हाला या कॅचेस पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. आणि विशेष म्हणजे आयकॉन खेळाडूचा हा झेल होता. अँगल पहा, शरीरापासून दूर ठेवला, मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा उस्मान पासून थोडासा पुढे बॉल पडला आणि त्याचा फायदा बॅटरला झालाय. इस गेंद के बाद जरूर मैं पूछना चाहूंगा कुणाल सर से, जीशान रॉन्ग वन किया था वहां पे, आपके बाहर गेंद को उछाल दिया सीधा तारामंडल में 6 रन. 1 मारा, सॉलिड मारा. टायमिंग पा मागचा बॉल थोडासा रॉंग वन बाहेर टाकला होता. हा बॉल मात्र रडार मध्ये होता या बॅटरच्या आणि तेच इथे केलंय. हा बॉल पुढे टाकला आणि त्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता जो नॅचरल लेग ब्रेक टाकतो, म्हणजेच लेफ्टी बॅटरसाठी ऑफ ब्रेक होता. हा बॉल आतमध्ये आला, तसाच विथ द स्विंग बॉलला फेकून दिलं त्याने मिड विकेट कॉर्नरच्या पलीकडे 6 धावांसाठी. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये करत असताना प्रथमेश म्हात्रे. देखिए, मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ ग्राउंड में नहीं मैदान में भी खेला जाता है. वहां पे प्रथमेश म्हात्रे को पता था कि ये गेंद अंदर आएंगी. फिर से तारामंडल में U6, क्या बल्लेबाजी कर रहे हैं. बता दिया है कि केतन म्हात्रे के आउट होने के बाद मोर्चा उन्होंने खोला है. का म्हणतो आम्ही कॅचेस विन द मॅचेस, हे ते दाखवत असताना बॅटर बॉल पुढे टाकला, स्टेप आउट झाला आणि त्याच्यानंतर
काय टायमिंग आहे, भव्य षटकार इथे दाखवत असताना फलंदाज प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून बॅक टू बॅक सिक्सेस इथे येत आहेत. खतरनाक बॅटिंग सध्या सुरू आहे मैदानामध्ये. अनस्टॉपेबल प्रथमेश सध्या ठरत असताना अर्धशतक कंप्लीट झालंय संघाचं या षटकाराच्या मदतीने. फलकबोज शॉट, इस तरह के शॉट को फलकबोज शॉट कहते हैं, मानो गेंद आसमान को बोसा देकर नीचे आई हो. प्रथमेश मात्रे एक ऐसे खिलाड़ी हैं, पहले आंखें जमाते हैं और फिर आक्रमण करते हैं. कुणाल सर, सिक्के के भी दो पहलू होते हैं, हेड एंड टेल. बल्लेबाज के भी दो रुख होते हैं, कब संयम करना है और कब आक्रमण करना है. हो नक्कीच हे आपल्याला माहीत पाहिजे, कधी आक्रमण करायचंय, कधी शांततेने क्रिकेट खेळायचंय. ISPL मध्ये देखील चेन्नई सिंगमच्या विरुद्ध त्याने काय बॅटिंग केली होती. टेप बॉलचे षटक सातत्याने त्याने तिथे ISPL मध्ये हाताळलं आणि एक चांगला ऑलराऊंडर आहे प्रथमेश मात्रे. धावा करतोय. जिशान, आपके बार प्रेशर बहुत दूर कर बैठे हैं वाइड. एक्स्ट्रा रन हा दबाव आहे. 2 सिक्सेसचा बॅक टू बॅक सिक्सेस आले त्याचा, परंतु झेल देखील सुटला होता हे विसरून चालणार नाही. जो टॉट बॉल होता तो झेल सुटलेला बॉल होता आणि त्याच्यानंतर मात्र ते सातत्याने आक्रमण सुरू झालं या ओव्हरच्या दरम्यान. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 56 धावा. यही बात कुणाल सर ने पहले ही कही थी, जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच. फिर से उड़ाया है और ये भी गेंद जाएंगी दर्शकों में. 6 रन. दिस इज द ग्रेट स्ट्रोक बिकॉज स्ट्रेट बैट से तीर की मानिंद गेंद को खेला है. तीर निकला कमान से, जा मिला आसमान से, जिशान को भेज दिया है चंद्रयान की यात्रा पे. 6 रन. बॉटम हँडचा वापर पा कसा केलाय. स्लॉट मध्ये जसा बॉल पडला डोळे विस्पारले गेले आणि त्याच्यानंतर बॉटम हँडचा वापर करत असताना हा परफेक्ट हेलिकॉप्टर इथे दाखवतोय फलंदाजीमध्ये प्रथमेश मात्रे. ही इज ऑन फायर नाव. खतरनाक बॅटिंग करतोय सध्या प्रथमेश. तो पुढे टाकू शकत नाही आणि त्याच्यानंतर जसा झेल सुटला त्याच्यानंतर ते आक्रमण सुरू झालंय प्रथमेशच्या माध्यमातून. 3 षटकार त्याने मारलेत या ओव्हरच्या दरम्यान. सुपर टेलीकास्ट. फिर से ऑन ड्राइव किया है, गेंद जा रही है. इस वक्त फील्डर मौजूद है डीप में. उस्मान पटेल नहीं रोक पाए बैट्समैन को 2 रन लेने से. काफ़ी खर्चीला ओवर जिशान का रहा था, जो मंडे को संडे समझ के खर्चा कर बैठे हैं. 22 रन आए पिछले ओवर में. 4 ओवर में हम देखते हैं तो पलक इंटरप्राइजेस की बहुत मजबूत स्थिति. हमारा सब्सक्राइब मीटर लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए 70 को. बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले, क्योंकि आने वाले दिनों में 70 पे क्रिकेट की बाहर के दिन आ रहे हैं. सर, किसी ने पूछा कि इस शो के बारे में क्या कहना है. वरुणेश पाटिल का जो ग्रामीण बिग बैश है, ये देखिए पूरा बताया जा रहा है किस तरह से ये पंच किया था उन्होंने. केतन मात्रे ने ये सीधा लॉन्ग ऑफ पे खेला हुआ स्ट्रोक था विद द स्पिन. उसके बाद सीधा शॉट खेला था, जूजी ऑफली थी. उसके बाद ये फ्लैशी कवर ड्राइव था, स्क्वायर ड्राइव, कमाल का शॉट था. उसके बाद उन्होंने बैकफुट पे जाके पंच किया था बंटी जोशी को, और उसके बाद एक लूजनर पे आउट हुए थे. ये देखिए किस तरह से आउट हुए, वो कोई गलती नहीं की थी. उसके बाद जीत आए और आते ही भिंगड़ी शॉट खेला उन्होंने मिड विकेट पर. 6 रन. और ये जबरदस्त बल्लेबाजी. पहला कैच छूटा और उसके बाद 3 पे 3 ठोक डाले. ये विद द टाइट खेला हुआ स्ट्रोक था. उसके बाद ये कमाल का शॉट था. कदमों का इस्तेमाल निकल के मारा था गेंद को लॉन्ग ऑन पे. और तीसरा 6 तो देखने लायक. तीर भी शर्मा जाए, मिनी हेलिकॉप्टर. कडक हेलिकॉप्टर. खतरनाक बॅटिंग. 4 ओव्हरची हायलाइट्स होती. 4 ओव्हरमध्ये काय काय घडलं आणि लगातार 3 षटकार मारलेत. त्याच्यामुळे लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट खोपोली संजय कराळे साहेब यांच्या वतीने तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी 5 मेंबर्ससाठी तुम्ही त्या रिसॉर्टमध्ये एका रात्रीसाठी जाऊ शकता. लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट हे गिफ्ट संजय कराळे यांच्या वतीने तुमच्यासाठी आहे आणि त्याची काही क्षणचित्र सध्या तुम्ही पाहताय. अतिशय पीसफुल रिसॉर्ट आहे. लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट खोपोली. संजय कराळे यांचं बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. पंचांनी तसा इशारा केलेला आहे. आता बॅटिंग पॉवर प्ले सुरू होईल. और
माइक्रोफोन को लीड करेंगे, वो आवाज़ जो हर तरह के फॉर्मेट की जान बन चुकी है, सर कुणाल दाते। बंटी जोशी बॅटिंग पॉवर प्ले मध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह, इथे डीप मध्ये फिल्डर आहे, वाईट इश लॉंग ऑन लाईक सिंगल तिथे मिळताना दिसेल. जीत भोईरच्या खात्यामध्ये आणखीन भर पडते. टीमची धावसंख्या 65, 65. 5वं षटक सुरू झालंय. कुणाल सर, पहले 4 ओवर में जो रन मिले वही कारण है कि जीत खुल के खेल रहे. वो जीतही खेळतो आणि दुसऱ्या बाजूला 3 षटकार मागे मागच्या ओव्हरमध्ये प्रथमेश नाही मारलेत, कारण त्याला माहिती आहे झेल सुटल्यानंतर गमवण्यासारखं काहीच नाहीये. कमवलं तर सर्व काही आहे. 70 मारल्या तर 50,000 रुपये आहेत या स्पर्धेमध्ये, आणि फायफर घेतलं तर त्याच्यासाठी देखील 50,000 रुपये आहेत. करणने घेतलाय काल. स्विच इटचा प्रयत्न होता, फिल्डर आहे तिथे बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दरम्यान, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. या फटक्यावर स्वतःवर नाराज आहे सध्या प्रथमेश. हो जाता है कभी कभी, जहाँ हम लबों तक आके छूट भी जाते हैं. ये देखिए केतन मात्रे को अब रिलैक्स बताया जा रहा है डगआउट में. सर, मुझे किसी ने पूछा कि पिछले 4 दिन से जो बिग बैच चल रहा है वरुण पाटिल साहब का ग्रामीण, उसके बारे में क्या कहना है. मैंने एक ही कहा, सलमान खान के बिग बॉस को भी इस शो ने पीछे रखा है. पंच केलाय. हा तर खरा सरपंच आहे टीमचा, कारण हाच कॅप्टन आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, इथे मिळताना दिसतील 4 धावा. जीत भोईरच्या बॅटमधून आणखीन एक कडक शॉट. ग्रेट बैटिंग इंडीड. आइए देखते हैं किस तरह से उस शॉट को अंजाम दिया था. ये देखिए ऑफ स्टंप के बाहर खड़े रहे, फिर अपने आप को रूम दिया और लॉफ्टेड स्क्वायर ड्राइव खेला, कवर और कवर पॉइंट के बीच में 4 रन. 70 धावा कंप्लीट. शफल झाला, आवश्यकता नाहीये या फटक्यांची, कारण सरळ बॅटने फटके येत आहेत आणि त्याचमुळे स्वतःवर पूर्णपणे नाराज, निराश आणि हताश पाहायला मिळालाय फलंदाज जीत भोईर. एक डॉट बॉल. अच्छी गेंद थी, हालांकि बहुत ज्यादा अपने आप को शफल किया था और बाल बच गए वहां पर. ऑफ कटर थी. येस, ऑफ कटर बॉल, आणि विशेष म्हणजे फिंगर रोल केले होते बॉलवर. 70 रन, 70. लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना फुल टॉस बॉल होता, लॅप स्वीप मारलाय, फिल्डर होता, परत खराब फिल्डिंग. जिथे एकही धाव नव्हती तिथे 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 4 धावा मिळतील. चौकार. गलती कर बैठे. गलतियां बहुत हुई है यहाँ पर वसीम फैन क्लब इंडिया आरसीसी पेट की तरफ से. ये देखिए फ्लिक जरूर किया था, लेकिन 1-2 का 4 कलेक्ट नहीं कर पाए. गेंद रिकोशेस होती हुई 4 रन. 4 धावा आलेले आहेत. खरा फिल्डिंगचा फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. हे महत्वाच्या धावा आहेत. उचललाय बॉलला, पिकअप शॉट. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील. प्रेक्षकांनी कॅच पकडलाय का हे पाहावं लागेल. बॉल सीमा पार. 6 धावांसाठी येतोय 70. लगा तो सिक्सर. आइए देखते हैं उस शॉट को किस तरह से खेला था. जबरदस्त पिकअप शॉट. अपने आप को गेंद के लाइन के अंदर लाकर पिकअप शॉट खेला. 6 रन. अब खरबूजे को देख के तरबूजा भी रंग बदल रहा है और काउंटर अटैक हो रहा है इस वक्त गेंदबाजी पे. हो, काउंटर अटॅक तर झाले, परंतु आता ती वेळ झालेली आहे ते 5 भाग्यवान विजेते त्यांना तुमच्या जगासमोर आणण्याची. कारण आता तो ड्रॉ होईल, कारण 10,84,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि 70 गिव्ह अवे कॉन्टेस्ट, आणि हे आहेत विजेते. पुंडलिक पिरकड, भावेश मडवी, अतसाम शेख, आणि एक मराठीमध्ये टाईप केलेलं नाव आहे, त्याची माहिती लगेचच आम्ही देऊ, कारण तो फॉर्मॅट याला सूट करत नाहीये. आणि त्यानंतर अब्दुल तौफिक अब्दुल रफिक, अकोला महाराष्ट्र, कर्जत रायगड, कोपर भिवंडी, मलाड वेस्ट, हे सगळे भाग्यवान विजेते आहेत. आपल्याला 5 टी-शर्ट 70 स्पोर्ट्स कडून दिल्या जाणार आहेत या 70 गिव्ह अवेच्या माध्यमातून. याच दरम्यान कोणगाव पोलीस स्टेशनचे सिनियर PI मस्के साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, आपलं ब्रीद वाक्य आहे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं. मस्के साहेब, जय महाराष्ट्र, आपलं स्वागत. वसीम भाई सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत, जे संघ मालक आहेत वसीम भाई फॅन क्लब इंडिया RCC पेट या संघाचे.
5 मिनिटं तुमच्याकडे हे षटक टाकण्यासाठी. लक्षात घ्या 7:32 बॉल पडला होता. 3 मिनिटं ड्रिंक्स ब्रेक आणि सगळ्या गोष्टी रिमूव्ह करून. पंच केलाय गॅपमध्ये 4 धावा मिळतील. अनस्टॉपेबल राहिलाय मागच्या काही ओव्हर पासून. प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून आणखीन एक वार. गोलंदाजगार मनगडत आहे. इथे जोर मारलाय कडक 4. ये क्लास है, ये क्लास है उनका. ये देखिए बैकफुट पे गए, बहुत ही दिलकश शॉट, जाजिबुल नजर स्ट्रोक. इस तरह के शॉट आंखों में डूब जाते हैं. व्हाट अ ग्रेट शॉट प्लेड बाय प्रथमेश मात्रे. 70 गिव्ह अवे. 5000 फॉर्म आतापर्यंत आपल्याला आलेले आहेत. पुल केलाय समोर मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑन ला झेल टिपला गेलाय विश्वजित ठाकूर कडून. फलंदाज प्रथमेश मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. 84 धावांवर दुसरी विकेट गारद. सामने जब आप फोर्सिंग स्ट्रोक खेलते हैं तो बहुत कम देखने को मिलता है कि गेंद बाउंड्री के बाहर चली जाए. यही कारण था. हालांकि पीछे रखी हुई गेंद थी, ज़्यादा एलिवेट नहीं कर पाए. जिस गेंद को लगभग काऊ कॉर्नर में खेलना चाहिए था उसको स्ट्रेटिश लॉन्ग ऑन पे खेल बैठे. और विश्वजीत ठाकुर को पता था ये कैच कितना इंपॉर्टेंट है. आउट होके चले गए अच्छी बल्लेबाजी के बाद. ये देखिए पूरी तरह अपने आप को घुमा नहीं पाए थे. वंडरफुल वंडरफुल टेलीकास्ट कम्स टू यू फ्रॉम 70. क्या कमाल का टेलीकास्ट है. बिल्कुल दिखाया गया कि पूरी तरह अपने आप को घुमा नहीं पाए थे. किरण मात्रे फलंदाजीसाठी. 26,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. आणि ते विकेट गेल्यानंतर आता किरणवर जबाबदारी आहे. प्रथमेश मात्रे आउट झालाय. तो सध्या डगआउट मध्ये. प्रेशर बिलकुल नाहीये कारण धावा केल्यात. नो डाऊट चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. चर्चा राहिली आहे. ड्रेसेस पहा ना काय चमकत आहेत ड्रेसेस 70 स्पोर्ट्स कडून या स्पर्धेमध्ये जे बनवण्यात आले. तुरेबभाई सय्यद यांच्या हे डिझाईन्स. प्रत्येक टीमला वेगवेगळा कलर. 16 टीम 16 जर्सीज. यावेळेला गॅपमध्ये स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. पॉइंट मधून बॉल निघतोय. 3 फिल्डर धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल शेवटी थांबवला आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. 70 कॉन्टेस्ट सुरू आहे. तुम्ही देखील 70 इंस्टाग्राम हँडलवर जा आणि नक्कीच तो QR कोड स्कॅन करा. या वेगवेगळ्या कलरच्या टी शर्ट्स बनवण्यात आलेल्या आहेत या ग्रामीण बिग बॅश लीग साठी. आणि सध्या तर त्याच कलरमध्ये खेळताना दिसतोय हा संघ जो फ्लोरोसेंट ग्रीन मगाशी दाखवण्यात आला. मेन इन रेड वाकड्यांचा संघ. येलो जर्सी देखील चांगली चमकली या क्रीडांगणावर. स्काय ब्लू कलर देखील चांगला होता. पिंक ड्रेसमध्ये देखील खतरनाक दिसत होते सगळे खेळाडू. आणि त्यानंतर डार्क ब्ल्यू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. रिव्हर्स फॉलिंग स्वीप. परंतु इथे मात्र शरीराचा वेध घेतला जातो आणि डॉट बॉल आलाय. सर सराहना करनी होगी मिक्सिंग की खास तौर से, क्योंकि ऑनलाइन मिक्सिंग इतनी ज़बरदस्त हो रही है. हमारे मुंह की बात टेक्निकल टीम बता रही. मैं समझता हूं खराब शॉट खेलने की कोशिश. जब आपकी आंखें जम गई हो तो इस तरह के शॉट कम देखने को चाहिए. हो नक्कीच. आता तसे फटके आणि त्याची आवश्यकता नाहीये. हे असे मारावे लागतील क्लिअर कट फटके तुम्हाला. यावेळेला इनसाइड आउट मारला. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना दिसत नाहीये. चांगला थ्रो येतोय. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 87. आणि सिद्दीक भाई या स्पर्धेमध्ये 110 धावा देखील चेज झालेल्या आहेत. जगत सरकारने पहिले बॅटिंग केली आणि त्याच्यानंतर रजत मुंडेचा हाहाकार पाहायला मिळाला. चर्चा अशी होती जगत सरकारने भिवंडीत भूकंप आणला आणि त्यानंतर रजत मुंडेने भिवंडीमध्ये सुनामी आणला. बिल्कुल दोनों ने अर्धशतक जरा था उस मैच में. यही तो खासियत है. और एक बात है कि जो ऑल इंडिया है कौन है, शेर सवा शेर सभी साथ में. 87 रन. 2 फलंदाज बाद आहेत. पुढचा बॉल परत मारला. उलटा फटका. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जाईल. बंदुकीतून निघाली. गोडल्याने बॅटमधून निघाला हा शॉट. धावा मिळतील 4. येतोय चौकार. किरण को बता दिया वहां पर जीत भीड़ने का ऐसे मारने का. देखिए क्या गजब का. पहले ही मन बना लिया था. अंदर आती हुई गेंद थी, बाहर निकलती हुई गेंद और पॉइंट के ऊपर से छलांग लगाई. 4 रन. हालांकि किरण पिछले शॉट को नहीं खेल पाए, उनको जीत ने बता दिया.
श्रीकांत शिंदे यांचे इथे आगमन झालेलं आहे. प्रो कबड्डी प्लेयर राहिलेले आहेत श्रीकांत शिंदे आणि त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. श्रीकांत जाधव यांचं इथे आगमन होतं आहे. आपलं सहर्ष स्वागत. याच्या अगोदर त्यांनी यू मुंबा, त्याचबरोबर यूपी योद्धा, बेंगॉल वॉरियर्स, जयपूर पिंक पॅन्थर्स या सगळ्या टीम्ससाठी चांगली प्रो कबड्डी सीझन गाजवलेले आहेत. यू मुंबासाठी सीझन 5 मध्ये, त्याच्यानंतर यूपी योद्धासाठी सीझन 6, 7 आणि 8 मध्ये, बेंगॉल वॉरियर्ससाठी 3, 4, 9 आणि 10 या सीझनमध्ये ते खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. श्रीकांत जाधव सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. त्याचबरोबर जयपूर पिंक पॅन्थरसाठी ते पहिल्या सीझनमध्ये ज्यावेळेला ती टीम चॅम्पियन होती आणि त्यानंतर 11व्या सीझनमध्ये खेळताना दिसले होते श्रीकांत जाधव आणि त्यांचं इथे आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण कबड्डी म्हटल्यानंतर आपल्या मातीतला खेळ, हुतुतू म्हटल्यानंतर आपल्या मातीतला खेळ आणि ज्यावेळेला ही आपल्या मातीतली मुलं आज एवढ्या लेवलच्या आणि वरच्या दर्जाचं कबड्डीचा खेळ खेळतात त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आपलं वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने श्रीकांत जाधव सर आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. डेथ ओवर की शुरुआत होने जा रही है. चला आता परत एक वेळा सुरुवात करूया, मॅचकडे वळूया. ओ यावेळेला बॅटलाही लागला आणि त्याच्यानंतर शरीरालाही लागलाय, थोडासा वर लागलाय कडेला आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 92. जिशानचा एंड चेंज केलाय. देखिए थोड़ा लेट से जागे जीशान शेख. पहले ओवर में 22 दिए. उनकी खास गेंद रहती है कटर, जिससे उन्होंने किरण को खामोश रखा. श्रीकांत जाधव इंडियन रेल्वेचे गोल्ड मेडलिस्ट देखील राहिलेले आहेत. बॉल हवेत आहे, यावेळेला टॉप एज जास्त उंच गेलाय. पाहूया फिल्डर येत आहेत, 2 करतायत काय बॉलर आणि शेवटी मात्र बॉलरने सांगितलं मीच घेतो बाबा, तू नको येऊ. आणि इथे मात्र हा झेल टिपलाय विश्वजित ठाकूरकडे. तो पाहतच राहिला. विश्वजित ठाकूरच्या चेहऱ्यावर स्माईल आहे आणि त्याच्यानंतर हा झेल टिपल्यानंतर वसीमभाई पारकर सध्या भरपूर खुश आहेत, कारण वसीमभाई फॅन क्लब इंडिया आरसीसी पेठ हा संघ मैदानामध्ये खेळतोय. जीत भोईर आउट. नॉट इजी. इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं रहे जब गेंद आसमान में जाके खड़ी रह गई हो, और इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं रहते. क्या गजब का कॉटन बॉल. वसीम परकार साहब ने भी उसकी सराहना की. नक्कीच कुमार म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मोहन दळवी यांचा सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर, कारण यांनी हा कॅच पकडलाय सिक्सर मारल्यानंतर, परंतु मैदानामध्ये देखील तसाच एक चांगला झेल इथे टिपण्यात आला. चांगलं जजमेंट इथे पाहायला मिळालं आणि आता फलंदाजही मैदानामध्ये दाखल होतोय. देखिए कुणाल सर, डेथ ओवर चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस, कुमार म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय आणि मोहन दळवी वाडेघरवरून इथे खास उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा हा सन्मान झाला ब्रँडेड शूज देऊन. आणि वयाच्या 22व्या वर्षीच कुमार म्हात्रे यांनी नक्कीच एक मोठी भरारी घेतली आहे. आपल्या कोणगाव ग्रामपंचायतचे ते सदस्यही राहिलेत, उपसरपंच राहिलेत आणि अनिकेत म्हात्रे यांच्या बाबतीत देखील तेच घडले. हे दोन्ही युवा कार्यकर्ते, या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि त्यातल्या त्यात महेश पाटील यांच्याही खांद्यावर आणि अन्य सगळे सदस्य यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. संपूर्ण फाउंडेशनचे, त्याच्यामध्ये सचिन कराळे, संजय कराळे, मच्छिंद्र म्हात्रे, जयकांत म्हात्रे, महेश पाटील, कैलाश पाटील, सुहासजी म्हात्रे, रुपेश घोडे, अनिकेत म्हात्रे, राकेश कराळे, दीपेश कराळे. परत एक चान्स आहे, परत गोलंदाज धावतोय. हे दोन्ही कॅच दाखवायलाच पाहिजे. काय झेल टिपलेलं आहे जिशानने. मागच्या बॉलवर देखील असाच कॅच घेण्यात आला आणि याही बॉलवर असाच कॅच घेण्यात आलेला आहे. जिशान सध्या चमकतोय. वसीमभाई टाळ्या वाजवतायत. जिशानचं कौतुक व्हायला पाहिजे. बॅक टू बॅक विकेट आणि दोन्ही कॅच घेतलेले आहेत जिशानने. देखिए दोनों सर स्क्वायर थे. अंडर फ्लड लाइट कभी भी स्क्वायर कैचेस आसान नहीं रहते, और खासतौर से गेंदबाज को कॉटन बॉल. देखते हैं पहला कैच, जबकि आशीष महरूल नए बैटर आए. मैं अक्सर कहता हूं कि डेथ ओवर के लिए आपके पास जिगरा गेंदबाज चाहिए. पहले ओवर में 22 दिए, लेकिन 3 गेंदों में 2 विकेट. ये देखिए, ये बहुत ऊंची गई थी गेंद और क्या बढ़िया कैच लिया उन्होंने. पीछे भागते हुए नजरें वंडरफुल. जितना सुंदर टेलीकास्ट उतना सुंदर कैच. एक्सलेंट.
हैट्रिक पे आ गए। कुणाल सर, क्या हैट्रिक हुआ है अभी तक 4 रातों में? राजू म्हात्रे, त्याचबरोबर माजी उपसरपंच विनोद म्हात्रे यांचं सगळ्यांचं आगमन होतं. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. शिवचेरोबा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. महेश मुकादम, आपले सहर्ष स्वागत. किरण भोईर, आपले सहर्ष स्वागत. पुढचा बॉल, ओ बॅटच्या आतमधली कडा घेतली, बॉल मागे चालला, रनआउट चान्स आहे. डिरेक्टेड झाला तर चित्र वेगळं असतं, परंतु आज काहीच योग्य घडताना दिसत नाहीये फिल्डिंग मध्ये टीम पेटसाठी. आणि मागच्या 2 कॅचेसची चर्चा चांगलीच रंगली होती. काय कॅचेस पकडल्यात हे ते झेल होते, परंतु एंड चेंज केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. जसा एंड चेंज झाला जिशानचा, त्याच्यानंतर हा कॅच आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवर हा दुसरा कॅच. दोन्ही कॅच भरपूर उंच गेल्या होत्या आणि तिथून हे झेल टिपण्यात यश आलंय. अफलातून फिल्डिंग, पुढे टाकलाय, उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, ढकात लाइटिंग, बॉल सीमा पार, येतो षटकार. जीत नाम है मेरा। किरण ने मारा है इस शॉट को। हालांकि किरण काफी स्ट्रगल कर रहे थे, लेकिन ये जो सिक्सर आया है कुणाल सर, ये चेसिंग के टाइम सरदर्द बन सकता है। हालांकि अच्छी बॉलिंग कर रहे थे इस ओवर में जिशान शेख। धावा यायला सुरुवात झालेल्या आहेत. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 99. म्हटलं होतं मी 100च्या आसपास धावा होऊ शकतात आणि तसं झालंय. 99 रन. किरण ही इज ऑन फायर नाव. शफल झाला, परत एक वेळा पिकअप शॉट, हा देखील स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड, हा येतोय षटकार. पिकअप भिंगड़ी। आइए देखते हैं, क्योंकि 100 के ऊपर का लक्ष्य पार हो चुका है और जैसा कि 110 भी चेस में, ये 2 गेंदों में जो 2 सिक्सर लगाए, ये कहीं आने वाले चेसिंग में मैच का टर्निंग पॉइंट ना बन जाए। हालांकि क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है। चारों एंगल से 70-70 के माध्यम से दिखाया जा रहा है किस तरह से उस शॉट को खेला। क्लीन एंड नीट टेलीकास्ट। फिर से देखते हैं क्लोज व्यू में। बल्ले को गेंद लगी, बल्लेबाज किरण को पता था कि गेंद बाहर जाएंगी। ये हमारे तमाम दर्शक, स्वागत है आप सभी का ग्रामीण बिग बैश 2026 में आप तक लाए वो फिगर पब्लिक जिनके बारे में कहा जाता है कि वरुण सेठ पाटिल और वरुण एस पाटिल फाउंडेशन की ये पेशकश है। हमारे तमाम मेहमानों को दिखाया जा रहा है ये प्लग इंटरप्राइजेस बैटिंग कार्ड। केतन मात्रे 10 में 28, अच्छी शुरुआत। प्रथमेश मात्रे, छुपा रुस्तम 12 में 27। जीत भोईर ने कमाल की बल्लेबाजी की। कैप्टन नॉक 12 में 31। किरण मात्रे 6 गेंदों में 16 नॉट आउट। मयूरेश भोईर खाता नहीं खोल पाए और आशीष महरूल 1 गेंद में 1 रन। 105 रन बने 106। बॉलिंग एनालाइज, विश्वजीत ठाकुर इतने सफल नहीं रहे, 2 ओवर 21 रन, कोई विकेट नहीं। बंटी जोशी बहुत महंगे साबित हुए, 2 ओवर 37 रन, 1 विकेट। जिशान शेख ने कमबैक किया, फिर भी महंगे रहे, 2 ओवर 36 रन, 2 विकेट। और अनिल पाटिल 1 ओवर 11 रन, 1 विकेट। चलते हैं सर चल कुणाल दाते के पास। हा, धन्यवाद सर. आपण काही सन्मान घेत आहोत. विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मस्के साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. मस्के साहेबांचा सन्मान केला जातोय. मी महेशजी पाटील साहेबांना विनंती असणार आहे. मस्के साहेबांचा केला जातोय सन्मान. ग्रामीण धमाका बिग बॅश साठी कोणगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये आपलं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपला हा सन्मान केला जातो आहे. धन्यवाद साहेब, आपण उपस्थित राहिला त्याबद्दल. त्याचबरोबर विकासजी पाटील साहेब या आपला सन्मान केला जातो. या स्पर्धेमधील आपली उपस्थिती त्याबद्दल आपला सन्मान केला जातो आहे. विकासजी पाटील यांचा सन्मान केला जातो आहे. आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात, या स्पर्धेला उपस्थित आहात त्याबद्दल हा सन्मान आहे. त्यानंतर तुपकर साहेब याचा आपला सन्मान केला जातो आहे. तुपकर साहेबांचाही सन्मान केला जाईल. महेशजी पाटील हे सगळे सन्मान करतायत. सगळ्यांना महेश उपदार शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. हितेनजी पाटील साहेब, त्यानंतर हितेनजी पाटील साहेब.
त्याचबरोबरीने भारतातील ख्यातनाम असे कबड्डीपटू श्रीकांत जाधव सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. श्रीकांत सर, अहिल्यानगर जिल्ह्यातील दहीगावपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, विविध मात्र सीझन त्यांनी गाजवलेली आहेत प्रो कबड्डीची. असे हे ख्यातनाम कबड्डीपटू आपल्या महाराष्ट्राचं नाव करणारे, भारत देशामध्ये नेणारे श्रीकांत सर, आपण इकडे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर राजू म्हात्रे सर, राजू म्हात्रे सरांचा सन्मान केला जातोय. राजू म्हात्रे सर या, आपला एक विशेष सन्मान केला जातोय. मंगेशजी म्हात्रे हा सन्मान करतायत. सन्माननीय राजू म्हात्रे, राजू म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. विनोदजी म्हात्रे, त्यानंतर विनोदजी म्हात्रे साहेबांचाही सन्मान केला जातोय. विनोदजी म्हात्रे यायचं आहे. यस, त्यानंतर शैलेश पाटील साहेब. संदीपजी चमदम साहेब या, आपण देखील यायचंय. संदीपजी आपण देखील यायचंय, आपलाही सन्मान केला जातोय. शैलेशजी पाटील साहेब आपण देखील यायचंय, आपलाही सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर सन्मान केला जातो, एक विशेष सन्मान अश्विनीताई मेस्त्री मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय. कोंडगाव ग्रामस्थांच्या वतीने, वरुण पाटील साहेबांच्या वतीने, या स्पर्धेच्या वतीने आज भारतातील ही नामवंत स्पर्धा आणि त्यासाठी अश्विनीताई आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान केला जातोय. या आयोजन कमिटीच्या वतीने आपण जे सगळे मान्यवर उपस्थित आहात, आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाली आहे. महेशजी मुकादम साहेब या, महेशजी मुकादम साहेब, त्यांचाही सन्मान केला जातोय. महेशजी मुकादम, एक शेवटचा सन्मान आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे. महेशजी मुकादम साहेबांचाही सन्मान इकडे केला जातोय. यस, प्रफुल्ल दादा हे सन्मान करतील. मुकादम साहेब, आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाची आहे, त्याबद्दल आपलाही या सन्मान आहे. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. महाराष्ट्रातील आणि भारतातील दोन दिग्गज समालोचक सिद्दीक बाबे सर आणि कुणाल दाते सर. इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा पंचांनी केला. अंपायर बॅटिंग टीम मध्ये आहेत, फिल्डिंग टीम मध्ये आहेत. प्रीत बोईरच्या जागेवर करण बोईर, याची माहिती पहिल्याच वेळेस देत चला बॉल टाकायच्या अगोदर. चला आता जाऊया या मॅचकडे. टार्गेट सेट झाल्याने अल्पेश आम्हाला माहिती देतात. लक्ष आहे 106 धावांचं, 106. आशीष महरूल, स्वागत है आप सभी का. ये दोस्तों लौट चलते हैं ग्रामीण बिग बैश के अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में. रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल ऑन स्ट्राइक. महरूल, पहली गेंद कान के पास से गई, हुक करना चाहते थे, अच्छा उछाल. आशिष मेहरुलचा पहिलाच बॉल. अगदी थोड्याच वेळात वरुण एस पाटील फाउंडेशन आणि खऱ्या अर्थाने या परिसराचे सर्वे सर्वा आदरणीय वरुण पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन होणार आहे. आशीष महरूल, उस्मान को तान दिया आसमान में. पहले बाउंस पे गेंद, देखना है क्या कुछ हुआ है. 6 रन, कैलकुलेटेड 6. कडक शॉट उस्मानचा आणि उस्मान आता मैदानामध्ये बरसतो आणि त्याच दरम्यान वरुण एस पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्या माणसाने ग्रामीण क्रिकेटला एक वेगळं वलय निर्माण करून दिले. 13 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. त्याचबरोबर लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्टचे मालक संजय कराळे साहेब यांचं देखील इथे आगमन होतं. आपलंही सहर्ष स्वागत आम्ही करतो या क्रीडा नगरीमध्ये. 13 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक कुमार मात्रे देखील तिथे पाहायला मिळत आहेत. आणि वरुण एस पाटील साहेबांनी सांगितलं यंदा कर्तव्य आहे कुमार मात्रे यांचं. पब्लिक फिगर कहे जाते हैं, चाहे राजनीति हो चाहे क्रिकेट हो. वरुण एस पाटिल साहब, ये देखिए किस तरह से
नाप तोल के मारा था उस्मान पटेल ने। आशीष महरूल फिर से उस्मान को तान दिया है, पहले बाउंस पे गेंद निकल गई है, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। टाइगर धारता हुआ। टायगर जी बिलकुल हे पहा वसीमभाई ते देखील खुश आहेत, परंतु त्याच्या अगोदर ऑन द राईट फटका, ऑन दी अप फटका सजवणं एवढं सोपं काम नाही आशिष मेहरुलच्या विरुद्ध, कारण तो लेग कटर वेगाने टाकतो. हा बॉल पा तसाच होता, हा लेग कटरच होता आणि लवकर ऑन दी अप फटका सजवत असताना तो देखील समोरच्या बाजूला लॉंग ऑफला 4, कारण एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर लावलाय, त्याच्यामुळे अफलातून फटका. फोटो काढावा, डोळ्यामध्ये कैद करावा असा फटका आहे. फलंदाज उस्मान पटेल, रायगडचा टायगर. मुंह की बात छीन ली आपने मेरे, कहां पर गैप्स हैं वो देखकर बल्लेबाजी कर रहे हैं उस्मान पटेल. गिरीश किनी, वेद हॉस्पिटलचे सर्वे सर्वा. गिरीश किनी साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. आशीष महरूल उस्मान को दूर चले गए, लेग कटर वाइड घोषित किया अंपायर ने. हा दबाव आहे, मागच्या 2 बॉलवर बाउंड्री झालेल्या आहेत, त्याच्यामुळे पुढचा बॉल लेग कटर थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केतन नक्की थोडासा दबावात दिसतोय. त्याचं कारण आहे धावा यायला सुरुवात झालेली आहे उस्मान पटेलच्या पॅटमधून. महरूल अच्छा ड्राइव, ऑन ड्राइव करते हुए पैरों के सामने आगे रखी हुई गेंद थी, एक से ज्यादा कुछ भी नहीं. 12 पे पहुंचा है स्कोर. वसीम फैन क्लब इंडिया, आरसीसी पेट. उमेरीटवर सध्या फलंदाजी सुरू आहे. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या ठरू शकतात. माहिती आहे कशा पद्धतीने खेळ करायचा आहे. उस्मान जर टिकला तर हा सामना कधी उद्ध्वस्त करू शकतो. 2 शतकं आणि त्याच्या अगोदर एक शतक मारलेलं आहे उस्मानने. मला आजही आठवते KGN ट्रॉफीतलं ते शतक. सुरुवात तिथून तर झाली होती उस्मानच्या त्या शतकीय खेळांची. त्याच्यानंतर घनसोलीच्या स्पर्धेमध्ये मारलेलं शतक, पुण्यामध्ये जाऊन मारलेलं शतक आणि आता लवकर एक शतक मारलंय उस्मानने, त्याच्यामुळे चर्चेमध्ये आहे उस्मान पटेल. सोहेल शेख सामना कर रहे हैं आशीष महरूल का. और बल्ला फेंक दिया था, वाइट गेंद. पिछले ग्रामीण बिग बैश की ये रनर्स टीम है आरसीसी पेट. ये देखिए दूर थी, बल्ला लगाना चाहते थे वहां पर. स्कोर 1 रन के साथ 13 पे पहुंचा है. महरूल तान दिया है, पीछे फील्डर भी है, सीधा उन्हीं के पास, हल्ला भी नहीं पड़ा और आउट हो गए सोहेल शेख. उमेश भोईरने हा झेल टिपलाय डीप मध्ये आणि उमेश भोईरसाठी एकदम सोपं काम होतं, अगदी जागेवर फ्री होम डिलिव्हरी. सोहेल मात्र परतलाय. गोल्डन डकचा शिकार. पहिला बॉल वाईड होता, त्याच्यानंतरच्या बॉलवर मिड विकेट रिजनमध्ये बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु डिस्टन्स जे होतं ते मिळालेलं नाहीये, कव्हर करता आलेलं नाहीये ते डिस्टन्स आणि फलंदाज बाद होतोय. मी मगाशी सहकाऱ्यांची नावं घेतली, त्याच्यामध्ये संजय कराळे, सचिन कराळे, मच्छिंद्र म्हात्रे, जयकांत म्हात्रे, महेश पाटील, कैलाश पाटील, सुहाजी म्हात्रे. वेलकम, आपलंही स्वागत आहे. रुपेश घोडे, आपलंही सहर्ष स्वागत. अनिकेत म्हात्रे, राकेश कराळे, दीपेश कराळे, कुमार म्हात्रे, अजय नाईक, संदेश कराळे, टॉनी सिंग, पंकज कराळे, मंगेश म्हात्रे, प्रवीण पाटील, विघ्नेश भोईर, सौरभ पाटील, दयानंद म्हात्रे, महेशभाई नाईक, क्रीडा समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत कोणगाव. या सगळ्यांनी मेहनत घेतली म्हणून तरी स्पर्धा तुमच्या भेटीला अशा पद्धतीमध्ये आली आहे. आणि त्यातल्या त्यात अनिकेत म्हात्रे आणि त्याचबरोबर कुमार म्हात्रे, लेफ्ट अँड राईट हँड, आणि त्याचबरोबर सगळ्यांचेच लाडकं असं व्यक्तिमत्व महेश पाटील. ही त्रिमूर्ती आहे. या तिघांची मेहनत, सगळ्यांची मेहनत, त्याचमुळे ही स्पर्धा एका वेगळ्या लेवलला आहे. धावा झाल्या 13. एक फलंदाज बाद. पॉजिटिव लग रही है आरसीसी पेट. विश्वजीत ठाकुर को पिंच हिटिंग के लिए भेजा गया है. महरूल विश्वजीत ठाकुर के लिए. अंदर आती हुई गेंद हल्के हाथों से पुश किया, डायरेक्ट थ्रो है. तीसरे अंपायर की मदद ली गई है. दिल उस्मान का जो कलेजा है वो हलक में आकर अटक गया होगा. जे भावेश पवारच्या बाबतीत झालं होतं ना पहिल्या मॅचमध्ये, मला देखील तशीच सिच्युएशन वाटते. क्लोज आहे, कारण ज्या पद्धतीमध्ये हर्षने हा बॉल उचलला, पिकअप, गॅदर अँड थ्रो एकाच ॲक्शनमध्ये स्टंपचा वेध घेतला आणि त्याच्यानंतर चित्र स्पष्ट आहे. उस्मान भरपूर वेगाने धावतो, नो डाऊट, परंतु ज्या पद्धतीमध्ये सध्या कंडिशन आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ना, त्याच्यावरून दिसतंय की कुठेतरी क्लोज कॉल आहे.
26,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा, कारण उस्मान खेळतोय. कारण जेव्हा जेव्हा टेलिकास्ट सुरू होतं पहिला प्रश्न हेच विचारतात प्रेक्षक, उस्मान का मॅच कब आहे. तो खेळतोय मैदानामध्ये, परंतु पाहूया त्याच्या बरोबर आता सुदैव आहे की त्याचं दुर्दैव आहे. ओ यू टी आउट. मी म्हटलं होतं की भावेशच्या बाबतीत जे झालं तेच इथे झालंय, कारण तो फ्रेम मध्ये देखील नाहीये. नंतर बॅट येते त्याची ड्रॅग होत असताना या फ्रेम मध्ये तो नाहीये. पहा, लक्षात घ्या, फलंदाज बाद. रनआउट पहा कसा झालाय, पायाला बॉल लागला आणि त्याच्यानंतर स्टंपला बॉल लागला विकेट कीपर कडून. बिल्कुल, आपकी किस्मत खराब हो ना, आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी आके काट लें. हालांकि रिकोशेज होकर गेंद लगी थी, लेकिन कहते हैं आउट इज आउट. उस्मान पटेल निराश कदमों से डग आउट जाते हुए. नए बैटर इस वक्त बल्लेबाजी को आ रहे हैं बंटी जोशी. ये आरसीसी पेट का तुरुक का एक्का है. हमने देखा है पिछले 2 सालों में कि बंटी जोशी ने हमेशा आरसीसी पेट के लिए बहुत जबरदस्त बल्लेबाजी की है. बंटी जोशी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आरसीसी पेट या टीम कडून विचार केला तर ठाणे विरुद्ध रायगड मॅच मध्ये चांगली कामगिरी केली. कॉन्फिडन्स त्याचा वाढलाय त्या परिस्थितीपासून, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं यावर्षी आरसीसी पेट टीमसाठी सलामीवीर म्हणून त्याची भूमिका महत्त्वाची ठरली. परंतु हा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू देखील या टीममध्ये खेळत आहेत. जवळचाच आयकॉन खेळाडू त्यांनी घेतला, तो म्हणजेच उस्मान पटेल. आणि हा आमचा सबस्क्रायबर मीटर जो सध्या तुम्ही पाहताय 10,84,351 झालेले आहेत, आणि 10,85,000 झाले तर आणखीन 5 भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना आपण मगाशी टी शर्ट दिले, आता कॅप देणार आहोत 70-70 स्पोर्ट्सच्या. केतन मात्रे बॉलिंग के लिए आए हैं. ये आप देख सकते हैं वरुण सेठ पाटिल साहब को, मैन बिहाइंड शो. आणि त्याचबरोबर मस्के साहेब तिथे आपल्याला पाहायला मिळतात. सिनियर पी आय आहे तर आपल्या कोणगाव पोलीस स्टेशनचे ऑन ड्युटी 24 तास. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे. ओ पिकअप शॉट इथे मारलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, स्क्वेअर लेगला. हा येतो षटकार, आणि मस्के साहेबांचं स्वागत पहा कसं केलंय मैदानामध्ये. विश्वजित ठाकूर आहे, मस्के साहेब स्टेजवर आहेत आणि त्यांचं स्वागत करणारा हा षटकार. ग्रेट शॉट, क्या कमाल का शॉट खेला है. आइए रिप्ले में देखते हैं. ये देखिए ऑफिस हिप्स, इस तरह के फ्लिक स्ट्रोक बहुत मुश्किल से बाउंड्री के बाहर जाते हैं. सिक्सर से स्वागत किया है केतन मात्रे का. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावर गिरीश केनी साहेब उपस्थित आहेत. वेद हॉस्पिटलचे सर्व आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. पायावरचा बॉल होता. अच्छा ड्राइव, ऑन ड्राइव करते हुए पीछे प्रोटेक्शन है, एक से ज्यादा कुछ भी नहीं. खरोखर काय खेळ इथे रंगतोय. खेळपट्टी किती चांगली बनवण्यात आली या स्पर्धेमध्ये, आणि जयेश पाटील, केवनी दिवे यांचं कौतुक करावं लागेल. ही खेळपट्टीच्या प्रेमात सरोज प्रमाणिक पडला. या खेळपट्टीच्या प्रेमात आपण पाहिलं जगत सरकारे पडला. राजू मात्रे साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. विकास पाटील तिथे उपस्थित आहेत, आपलंही स्वागत. फिर से स्लॉग स्वीप किया है, फील्डर मौजूद है, देखते रह गए. मस्तक पे दस्तक, 6 रन. अब पलटवार शुरू हो चुका है वसीम फैन क्लब इंडिया आरसीसी पेट का. त्याचबरोबर अशोक मनपेकर आमने गावावरून खास इथे उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील सहर्ष स्वागत. विनोद मात्रे साहेब देखील मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत, आपलंही सहर्ष स्वागत. कारण ही फौज आहे वरुण एस पाटील साहेबांची समाज कार्यातली. संदीप पाटील गोपनीय विभाग जो पोलीस स्टेशनमध्ये असतो, जिथून आपले पासपोर्टची वगैरे सगळी कामं होत असतात, परमिशनचे कामं होत असतात. गांजाळे साहेब आपलंही सहर्ष स्वागत. जय महाराष्ट्र साहेब आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. केतन की गेंद इस मरतबा ऑन ड्राइव करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, स्क्वायर लेग पे गई. अपील हो रही है वहां पर रन आउट की, और अंपायर फिर तीसरे अंपायर की तरफ गए. ज्या चुका मगाशी टीमने फिल्डिंग करताना केल्या होत्या त्या चुका सध्या आपण पाहिलंय टीम वाकळत करताना दिसत नाहीये. त्यांचे थ्रो बरोबर स्टंपवर लागतात, कधी पायावर लागतात, ते देखील स्टंपवर चाललेले आहेत, आणि त्याच्यामुळे या मॅचमध्ये कहाणी बदलते, सातत्याने बदलते. डिसिजन पेंडिंग आहे. प्रितेश पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय दापोड्यावरून, आपले सहर्ष स्वागत. प्रितेश एक चांगले खेळाडू, वेलकम. 70-70 स्पोर्ट्सवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही सगळेजण पाहताय. आणि सध्या जर पाहिलं तर दबावमध्ये संघ पाहायला मिळतोय वसीमभाई फॅन क्लब आरसीसी पेट. ओ युटी आउट, हाही फलंदाज बाद आहे. मी म्हटलंय की हे जे खेळाडू आहेत खूप चांगली कामगिरी करतायत फिल्डिंगमध्ये. बॉल हातात आला आणि स्टंपच्या बेल्स गायब आहेत. फलंदाज बाद आहे, हाई क्रीज मध्ये नाहीये, सुरक्षित नाहीये. बंटी आउट. मुझे लग रहा है कि आरसीसी पेट के जो बल्लेबाज हैं
वो कुलारी पैर पे नहीं मार रहे, कुलारी पे पैर मार रहे, जिस तरह 2 आउट हुए। आइए देखते हैं किस तरह से आउट हुए। बल्ले के अंदर लगी, शॉट स्क्वायर लेग पे खिलाड़ी थे, थ्रो बहुत जबरदस्त था और केतन मात्रे ने वही किया जो उन्हें करना चाहिए था। स्वागत है आप सभी का वरुण एस पाटिल फाउंडेशन और वरुण पाटिल साहब का ये बिग शो ग्रामीण बिग बैश में। केतन मात्रे, सीधा स्ट्रोक है, ये जाएंगी दर्शकों में, नहीं फील्डर है, एक और विकेट। अब कहना होगा कि आरसीसी पेट कठिनाइयों में, विकेट पे विकेट गिर रहे हैं। विश्वजीत ठाकुर भी चलते बने। अब कहीं ना कहीं बहुत ज्यादा दबाव, 26 पे 4। देखिए 100 प्लस रन, हालांकि 110 भी चेस हुए हैं इस ग्रामीण बिग बैश में, लेकिन उसके लिए आपको एक अलग गेम प्लान करना होता है। कुणाल सर पूरा इतिहास उठा के देखिए, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस, जो क्रूशियल मोमेंट रहते हैं वहाँ पे टीम को अपने आप को संभालना होता है, प्लेयरों को अपने आप को साबित करना होता है, और वहीं पे चूक गए। यहाँ पे वसीम फॅन क्लब इंडिया आरसीसी पेट। मुकेश जोशी साहेब मानेरवरून इथे उपस्थित झालेत, आपलंही सहर्ष स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो एका पाठोपाठ एक एक धक्का बसत चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीमला, म्हणजेच वसीमभाई फॅन क्लब आरसीसी पेठ हा संघ थोडासा पिछाडीवर चाललाय। शेवटचा बॉल शिल्लक आहे, अजूनही 80 धावा करायचे आहेत, 31 बॉलमध्ये 80। केतन ऑन द राइज खेला है, सीधा फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ पे, बढ़िया थ्रो पहुंचा है, सिर्फ 1 रन। 2 ओवर की समाप्ति, रन बने 27, विकेटें गिरी है 4, विकेटों का डिपार्चर सरदर्द। सध्या आमच्या मुख्य व्यासपीठाचं दृश्य वरुणेश पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत आणि आपल्या कोणगाव पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय तिथे मस्के साहेब उपस्थित आहेत। मस्के साहेबांसाठी मी एवढंच म्हणेन, ना कुठलं मंडळ आहे ना कुठला मंडळाचा कार्यकर्ता, जिथे लागला बंदोबस्त तिथेच सुख करता दुःख हरता। महाराष्ट्र पोलीस ऑन ड्युटी 24 तास, नेहमीच कार्य तत्परतेने पुढे येणारे हे सगळेच पोलीस बांधव यांच्या कार्याला सलाम आहे। कारण पोलीस म्हटल्यानंतर दिवस रात्र मेहनत घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा करणारी ही आपली बांधव आहेत आणि खऱ्या अर्थाने मस्के साहेब इथे उपस्थित झालेत। आपलं सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे आणि आज आपण पाहतोय आमचे पोलीस बांधव देखील आम्हाला नेहमीच सहकार्य करतायत। आपलं सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। आज स्वप्नात आहे एक दिवस अंगावर असेल वर्दी, वर्दीसाठी काही पण, आणि हेच ब्रीद वाक्य घेऊन अनेक भावी पोलीस सध्या खूप चांगली कामं करतायत आपल्या महाराष्ट्रात, आणि वर्दीसाठी काही पण। वरुणेश पाटील साहेबांची ही स्पर्धा, तिथे वरुणेश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। 28 धावा आहेत, 4 फलंदाज बाद आहेत। मस्के साहेब आणि त्यांचे सगळेच पोलीस बांधव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। गिरीश केनी देखील तिथे उपस्थित आहेत। वेद हॉस्पिटलचे सर्वेसर्वा राजू मात्रे, विनोद मात्रे, आपलंही सगळ्यांचं सहर्ष स्वागत आम्ही या क्रीडा नगरीमध्ये करतोय। 29 बॉल आणि 78 धावांची गरज आहे। नाउ बॅक टू क्रिकेट आणि आमचा प्रेक्षक राजा। टक्कर आउट अब देख रहे हैं, जुनून है, ये मोहब्बत है, ये दीवानगी है, ये जज्बा है वरुण एस पाटिल के इस शो के लिए। वो व्यक्ति जो राजनीति में पब्लिक फिगर, क्रिकेट में बढ़िया गेंद, आगे रखी हुई गेंद थी, जगह से खड़े खड़े खेले थे वहाँ पर तनवीर शेख। मोबाइल में जहाँ नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। चांगला फिरलाय बॉल, चांगला फिरलाय बॉल, परंतु अंडर फ्लडलाईट्स खेळणं किती सोपं झालंय आजकाल। रुपेश मंडप डेकोरेटर्सने कमाल केली आहे। काय फ्लडलाईट्सची व्यवस्था आहे, प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे। आपके बार पैरों पे निशाना था, हाफ अटेड अपील, सवाल पूछा वहाँ पे। कुणाल सर, कप्तानी बहुत ज़बरदस्त रही है, पहले बल्लेबाजी भी जीत बुईर की रही थी और वो चेंजेस बहुत अच्छा कर रहे हैं। वो चेंजेस करावे लागतात, कॅप्टन्सी त्याच्यासाठी तर तुम्हाला दिली जाते, कारण तुम्ही महत्त्वाचे खेळाडू आहात, गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळतायत, त्याच्यामुळे चेंजेस बदल ही काळाची गरज आहे, इथे स्पष्ट दिसते। हे निराश चेहरे पाहायला मिळतात। रनआउट झाले 2 फलंदाज, त्याच्यामुळे तो दबाव आहे टीमवर।
महरूल आज़ादी नहीं दे रहे बल्लेबाजों को, विकेट टू विकेट बॉलिंग कर रहे, एक रन फिर दूसरा लेना चाहते थे। कहते हैं कि दूध का जला छाछ फूंक कर पीता है, लेकिन यहाँ अभी भी 2 विकेट गिरने के बाद कोशिश हुई थी। ये पहला रनआउट क्या कमाल का थ्रो था, नहीं पहुंच पाए थे उस्मान पटेल। हमारी बातों को टेलीकास्ट टीम स्क्रीन पर दिखा रही है। इस मर्तबा रुक के गेंद आई थी, बैकफुट पे गए, खींच के मारा, मस्तक पे दस्तक, मच नीडिंग सक्सेस, 6 रन। नमितच्या बॅटमधून आज सिक्सर आलाय, धावा पाहिजेत मस्के साहेब प्रस्थान करतायत। साहेब जय महाराष्ट्र, आपण खूपच सहकार्य आणि ती सहकार्याची भूमिका नेहमीच दाखवतात, त्याबद्दल वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने मस्के साहेब आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो, कारण आमचे पोलीस बांधव नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात। कोणगाव पोलीस स्टेशनचे सर्वेसर्वा सिनियर PI म्हणून मस्के साहेबांची एक वेगळी ओळख आहे। आपके बार बहुत ही खूबसूरती के साथ फ्लैशी चॉप स्ट्रोक खेला है, डीप पॉइंट पर 2 रन कम से कम मिल जाएंगे, लेकिन देर से जागे बल्लेबाज नमित पगड़े। 3 ओवर की समाप्ति, रन बने 37, बचे हुए 4 ओवर में अभी भी 69। ये देखिए किस तरह से लेट और ग्रेट शॉट खेला था वहां पर। क्या आज मिक्सिंग मिल रहा है पिछले 4 दिनों से 70-70 ऑनलाइन की तरफ से। हमारी मुंह की बात स्क्रीन पे आपको दिखाई जा रही है। आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट, भव्य दिव्य दालन आउटलेट मॉल ऑफ इंडिया नाशिक मुंबई हायवेवर भिवंडीमध्ये प्रथमताच या मॉलचं निर्माण होतं आणि त्यातल्या त्यात सगळे भारतीय परदेशी ब्रँड्स तुम्हाला एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत आउटलेट मॉल ऑफ इंडियाच्या माध्यमातून, आणि त्यांचंही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय। लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट खोपोली संजय कराळे यांच्या माध्यमातून देखील यावर्षी या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज, सलग 3 षटकार मारणारा गोलंदाज, 50 धावा करणारा फलंदाज यांच्यासाठी एका रात्रीची अतिशय चांगली सुविधा, 5 मेंबरसाठी कुटुंबातल्या तुम्ही जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता तुमचा हॉलिडे। लाईफ इज एन्जॉय 4141 रिसॉर्ट खोपोलीमध्ये। 4 ओवर बचे हैं और माइक्रोफोन को लीड करने जा रहे वो आवाज़ दोस्तों जो टेनिस क्रिकेट से निकली IPL पे छा गई, वर्ल्ड टेनिस T20 क्रिकेट पे छा गई। टेनिस क्रिकेट बिना सर कुणाल दत्ते के अधूरा है। पिछले 4 दिनों से इस ग्रामीण बिग बैश में रंग भर रहे हैं आपके साथ। 4.25 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत आजच्या रात्रीतला खेळ पाहिलाय। काल 1 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाले होते, 10 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी काल स्पर्धा पाहिली आहे। वेगवान बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला दिशा दिली, 2 फिल्डर आहेत, मधोमध खेळला, डीप मधून फिल्डर येतात, एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे, एकच धाव मिळताना दिसेल। आज वाकण टीमची फिल्डिंग आणि तो दर्जा, तो स्टँडर्ड खूप चांगला राखलाय त्यांनी। बिल्कुल है, देखिए कम से कम उन्होंने रन भी बचाए हैं, 2 रन आउट बड़े दिग्गज बल्लेबाज किए, और सबसे बड़ी बात है कि कप्तानी बहुत लाजवाब कर रहे हैं जीत भुयर। हो नक्कीच, कॅप्टन्सी चांगली आहे, खेळही चांगला आहे, क्रिकेटही चांगलं रंगताना पाहायला मिळते। ओ वाईड यॉर्कर चॉप करण्याच्या अगोदरच बॉल निघून गेला, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। हीच तर खासियत आहे गोलंदाजाची। केतन मात्रे, बल्लेबाजों को भी समझना चाहिए, नमित पगड़े को भी समझना चाहिए कि गेंदों को सही पकड़े, और ये भी समझना चाहिए कि ऊंट के मुंह में जीरा देने से कुछ हासिल नहीं होगा। पुढचा बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल। सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये टीम वाकणला, या धावा जास्त फरक पडणाऱ्या नाहीयेत या मॅचच्या दरम्यान। एकेरी दुहेरी धावा चालतील, ते तर विचार करतील की जाऊ द्या ठीक आहे, तरी देखील मोठ्या फरकाने आपण हा सामना जिंकू। सर आपको लगता नहीं कि उस्मान पटेल का जो विकेट था वहीं से दबाव बिल्डअप हुआ? हो नक्कीच, तो दबाव तर बिल्डअप तिथूनच झाला, परंतु वरुण एस पाटील साहेब तिथे पाहायला मिळतात, कुमार मात्रे तिथे पाहायला मिळतात, अनिकेत मात्रे यांचं सगळ्यांचं स्वागत। बॉल हवे ते आता फोर्स केलाय समोर, डाऊन दी ग्राउंड, फिल्डर 2 आहेत, प्रयत्न सुरू आहे, कॅच पकडला जाईल, फलंदाज बाद। आणखीन एक विकेट इथे मिळताना दिसते, आणि आता पिछाडीवर चाललाय संघ वसीमभाई फॅन क्लब इंडिया RCC पेठ। गेम प्लान बहुत जबरदस्त रहा है यहाँ पर।
पलक 11 वाकलन का, उन्होंने जो गेम प्लान किया है, जो कप्तानी की है, पहले बल्लेबाजी करते हुए और उसके बाद अब गेंदबाजी, फोर्सिंग स्ट्रोक था, ज़बरदस्ती में कभी कभी ज़बरदस्त शॉट आता है, ऑफ स्टंप के बाहर कम उछाल था और कोई गलती नहीं। एक और विकेट तनवीर शेख, हालांकि रोशनी बहुत अच्छी है यहाँ पर पूरे मैदान पर रुपेश पाटिल की, लेकिन तनवीर वो रोशनी नहीं बिखेर पाए बल्लेबाजी की। हो एक्झॅक्ट रुपेश पाटील मंडप डेकोरेटर्स बसण्याची व्यवस्था अंडर फ्लड लाईट्स खेळत असताना चमकदार कामगिरी त्यांची राहिली आहे. ओ परत एक वेळा यॉर्कर, हाय बॉल, बॅट थोडीशी लेट आली आणि त्याच्या अगोदरच बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आज खांद्याचा चांगला वापर करतोय सध्या तरी केतन मात्रे. नहीं कुणाल सर, इतिहास उठा के देखिए, जब आपकी चलती है ना तो आपके हथेली पे मोमबत्ती जलती है। परफेक्ट वाइड यॉर्कर। सही कहा आपने, परफेक्ट यॉर्कर. मच्छिंद्र मात्रे साहेबांचं देखील आगमन होते. वेलकम श्रीनाथ मडवी, आपलंही सहर्ष स्वागत. सापडवरून खास इथे उपस्थित झाले श्रीनाथजी मडवी, आपलंही स्वागत. ही सगळी मंडळी नेहमीच या स्पर्धेवर प्रेम करणारी मंडळी राहिलेली आहेत. वरुण एस पाटील साहेबांच्या कार्यावर प्रेम करणारी मंडळी राहिलेली आहेत. आणि मच्छिंद्र दादा तर आवर्जून उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी देखील. मच्छिंद्र मात्रे, संजय कराळे, अनिकेतजी मात्रे यांचे पिताश्री. वयाच्या 22व्या वर्षी ज्यावेळेला आपला मुलगा अशी झेप घेतोय समाजकार्यात, त्याच्यामुळे हे सगळी मंडळी आहेत जी सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. वरुण एस पाटील साहेबांचं मार्गदर्शन, स्वतः वडिलांचं मार्गदर्शन, आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी होतात. संजय कराळे यांचं मार्गदर्शन, सगळीच मंडळी, सचिन कराळे, मच्छिंद्र मात्रे, जयकांत मात्रे, महेश पाटील, कैलाश पाटील, सुहासजी मात्रे, रुपेश गोडे, अनिकेत मात्रे, राकेश कराळे, दीपेश कराळे, कुमार मात्रे, अजय नाईक, संदेश कराळे, टॉनी सिंग, पंकज कराळे, मंगेश मात्रे, प्रवीण पाटील, विघ्नेश भोईर, सौरभ पाटील, दयानंद मात्रे आणि महेशभाई नाईक. 18 बॉल आणि धावा करायच्या 67. सामना अजूनही संपलेला नाहीये, कमबॅक करावं लागेल. लेकिन कुणाल सर, गुच्छों में सिक्सर लगाने होंगे. 22 मिनिटं घेतलेले आहेत तुम्ही आतापर्यंत 4 ओव्हरसाठी. 8 मिनिटात पुढचे षटक झाली पाहिजेत. ओ समोर टाकलाय बॉल, हवेत आहे, लॉंग ऑन, झेल खाली, पकडलाय कॅच, फलंदाज बाद. क्या कमाल का कैच पकड़ा है, हर जगह केतन मात्रे नजर आ रहे हैं. मुझे तो कुणाल सर ऐसा लग रहा है कि आरसीसी पेट के जो बल्लेबाज हैं वो स्ट्रोक में ताकत नहीं झोंक पा रहे. ऐसा लग रहा है कि स्ट्रोक को चेक कर रहे हैं. केतन मात्रे ने बढ़िया कैच पकड़ा. ये देखिए बाउंड्री पर अपने आप को संतुलित करके उस कैच को लिया था. केतन मात्रे एक ऐसा नाम, कोहिनूर हीरे की चमक कम नहीं होती है, और केतन मात्रे की जो बल्लेबाजी की और क्रिकेट की चमक है वो इस वक्त पिछले 4 साल में अभी तक मान नहीं पड़ी. इम्पैक्ट प्लेयर. फक्त कोणाच्या जागेवर आलाय पंच, त्याची शहानिशा करून घ्या, तुमच्याचकडे नोंद ठेवा, कारण त्याच्यानंतर कुठला बॅटर आला तर मग ती डोकेदुखी नको. 10,84,500च्या आसपास आता सबस्क्रायबर मीटरवर ते सबस्क्रायबर पाहायला मिळतात. फटाफट सबस्क्राईब करा. 85,000 झाले तर पुढच्या 5 भाग्यवान विजेत्यांना आपण कॅप देणार आहोत. 70-70 स्पोर्ट्सची मगाशी टी शर्ट दिलेले आहेत, आता कॅप देणार आहोत. हे सगळे निराश चेहरे पाहायला मिळतात आरसीसी पेठचे. अनिलच्या जागेवर आलाय. ओके, थँक्यू सो मच. बोलत यार. 17 बॉल 67. पुल केलाय, गॅपमध्ये जाईल का नाही, डीपमध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने आता 66 धावा करायच्या येणाऱ्या 16 बॉलमध्ये. म्हणजेच काय, प्रत्येक बॉलवर अटॅक 11 षटकार मारायचे. थोड़ी गेंद नीची भी रही थी, यही कारण था कि ये देखिए किस तरह से विकेट गिरे. सोहेल शेख आउट हुए थे डीप मिड विकेट पर, बढ़िया कैच. उसके बाद ठाकुर का पुश और डायरेक्ट थ्रो पे रायगढ़ का टाइगर डगआउट में पहुंचता हुआ.
फुल टॉस आणि आता फुल टोल वसूल केला जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स मॅक्सिमम 6 धावा. षटकार आलाय. पिकअप शॉट, कलाइयों को लगभग ताकत दे दी थी वहां पर. कलात्मक उपयोग. ये देखिए पिकअप शॉट, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. 6 रन. ओ षटकार आलाय. 6 धावा आल्यात. 1 आलाय. अजून 10 मारायचे अशी परिस्थिती या मॅच मध्ये. परंतु मला आता पुढे असं वाटतंय की ज्या पद्धतीमध्ये हे सामने रंगतायत, कल्याण डोंबिवली परिसरातील 2 संघ एकमेकांच्या विरोधात पुढच्या मॅच तर खेळणार नाही ना. टर्न होता, बॉल हवेत आहेत, 2 फिल्डरच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे मिळताना दिसेल का? रनआउट चान्स आहे. परत एक वेळा ती संधी निर्माण केली होती, कारण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्यावेळेला वडवली आणि वाकणचा सामना होतो त्यावेळेला सगळेच्या सगळे डोंबिवलीकर टीव्हीवर सामने पाहत असतात. नहीं मान रहे बल्लेबाज. 2 बल्लेबाज रन आउट हुए, फिर भी जान हथेली पे लेकर भागने की कोशिश कर रहे हैं. हालांकि दूध का जला छाछ फूंक कर पीता है. 47. परंतु अजूनही खूप काही आहे या सामन्यामध्ये. प्रयत्न तरी करायला लागतील या RCC पेठ टीमला, कारण नेहमीच रात्री चांगलं क्रिकेट ते खेळत आलेत. रायगडमध्ये नेहमीच अनेक समालोचक त्यांना रातो के कातिल म्हणतात, परंतु आता सध्या तरी अडचणीमध्ये हा संघ. होता है कुणाल सर, कभी कभी शिकारी खुद शिकार हो जाता है. हो, काल तेच तर पाहिलं होतं ना आपण गोरसे टीम बरोबर. पहिल्या मॅचमध्ये हारले, नंतर क्वालिफाय झाले. इथेही तसं होऊ शकतं. पलटवार करावे लागतील. क्रिकेटचा खेळ आहे, कधीही बदलू शकतो. आतापर्यंत 6 विकेट गमावलेले आहेत आणि हा देखील एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. मॅचमध्ये पकड मजबूत करत असताना सध्या तरी पलक एंटरप्राइजेस संदीप पाटील साहेबांचा संघ आहे आणि 70-70 स्पोर्ट्स फॅक्टरी कोणगावमध्येच आहे ही 70-70 स्पोर्ट्स फॅक्टरी. इथूनच सगळे उत्पादनं होतात आणि इथूनच जगभरामध्ये ही उत्पादनं जातात 70-70 स्पोर्ट्स फॅक्टरीच्या माध्यमातून. स्पोर्ट्स ब्रांड इन इंडिया, फ्रेंचाइज बनना है तो 70-70 से कांटेक्ट कीजिए और उसके फ्रेंचाइज बन जाइए. भारत में सभी जगह आपको इनकी शाख मिलेंगी. 70-70 अब नाम नहीं, ब्रांड बन चुका है. आतापर्यंत आपल्याला सुपर 8चे 2 सामने निश्चित झालेले आहेत. कासार वडवलीच्या विरुद्ध पॅरामाउंट RMC गोरसे बी आणि त्यानंतर विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे आणि ढाकटी डहाणू. परंतु हे सामने किती वाजता आणि कशा पद्धतीने खेळवले जातील याची माहिती आजच रात्री तुम्हाला देण्यात येईल. आणि त्यानंतर अर्नाळा आणि D2 आजच्या रात्रीतला दुसरा संघ. वाशिंडीज धारावी विरुद्ध D1 आजच्या D ग्रुपमधला टॉप करणारा संघ धारावीच्या विरुद्ध खेळेल. त्याच्यामुळे त्याची माहिती आजच दिली जाईल. उद्या जे 4 सामने आहेत, कधी किती वाजता कुठला सामना कधी खेळवला जाईल. 4-3 की बात रहेंगी. अयूब शेख, नानगुडे और साथ ही साथ यहाँ पर भावेश पवार, पवन. करण फरदीन ऑन साईडला उडवलं हेलिकॉप्टर स्टाईलने. डीपमध्ये फिल्डर आहे. आणखीन एक कॅचचा प्रयत्न, त्याच्यामध्ये अपयश. धावा इथे मिळताना दिसतील 2. दोन धावांच्या मदतीने धावा वाढतात. धावा झाल्यात 49. हा हेलिकॉप्टर उडवलेला फटका. डीपमध्ये फिल्डिंगमध्ये थोडीशी तफावत पाहायला मिळाली. निसटला बॉल. 57 धावा अजूनही करायचे आहेत. बॉल शिल्लक आहे 10 बॉल 57. म्हणजेच काय 9 षटकार 1 चौकार अशी परिस्थिती आहे. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आता मात्र वरचं ठरत असताना सध्या तरी मी म्हणेन पलक एंटरप्राइजेस GG स्पोर्ट्स वाकन या मॅचवर हावी ठरतोय RCC पेठवर. कमाल की गेंदबाजी हो रही है. थोड़ी भी छूट नहीं दे रहे वाकलन वाले. रस्सी को कस के पकड़ा गया है. पुढचा बॉल यावेळेला पुल केलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. प्रयत्न सुरू आहे. एक टप्प्यावर बॉल थांबवलाय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. या ओव्हर नंतर कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. मौलिक 11 चेंज द गेम वडवली B. छोटी गेंद थी, लेकिन जहां खेलना चाहते थे वहां नहीं खेला, क्योंकि बल्लेबाज जहां खेलना चाहता है वहां देखना भी शुरू करता है.
मौलिक 11 चेंज द गेम वडवली. रवी शेठ घरत यांचा संघ आहे. प्रेम शेळके मेंटॉर आहेत, मॅनेजर म्हणून त्यांची भूमिका. मेघनाथ गोंधळे यांचा संघ यावेळेला बॉलला उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावा इथे मिळताना दिसतील. आलाय षटकार. देर कर दी, बड़ी देर की मेहरबान आते आते, इस शॉट ने आते आते काफी देर कर दी है. हालांकि ऑफ स्टंप के बाहर से गेंद को स्वंग कर दिया था. 6 रन. 6 धावा. षटकार आलाय. पुढचा बॉल परत एक वेळा स्लॉक हिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये मिड विकेट आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. चेंज द गेम वडवली बी. मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. रवी शेठ घरत, मेघनाथ गोंधळे यांचा हा संघ आहे. प्रेम शेळके महत्वाची भूमिका पार पाडतात त्या टीममध्ये. आणि त्यातल्या त्यात हितीन पाटील, जॉन टी दादा यांचं देखील इथे आगमन झालंय. ओनर्स लॉन्चमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. नेक्स्ट मॅचमध्ये ग्रामीण सुपर बॅशचं आयोजन होणार आहे. 1 करोड रुपयाचं प्रथम पारितोषिक, 50 लाख रुपये द्वितीय पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजसाठी थार कार दिली जाणार आहे. 8 फ्रँचाईज टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. या स्पर्धेची चर्चा सध्या सुरू आहे. हिम्मतनगर बिग बॅश अहमदाबाद गुजरातच्या अगदी पुढेच हिम्मतनगर आहे आणि तिथे 12 लाख आणि 6 लाख हे 2 पारितोषिक आहेत. तिथे देखील तुम्हाला 8 संघ खेळताना पाहायला मिळतील. येणाऱ्या 17 एप्रिलपासून 19 एप्रिलपर्यंत फर्स्ट टीम झालेली आहे हिम्मतनगर बिग बॅश लीगची आणि ही ती टीम आहे सलमान मंसूरी यांची. यादगार 11 कॅप्टन आहे फरदीन काझी त्या टीमचा. त्यानंतर यंगस्टर क्रिकेट क्लबच्या वतीने एक मोठं आयोजन करण्यात आलं देवगडात आणि नक्कीच 5 लाख प्रथम पारितोषिक, 2.5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक. MLA ट्रॉफीचं हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन 2 नगरसेवकांनी केलंय. मंगेश विनायक धुळे, चेतन मनोहर धुळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. बदलापूर येथे ही स्पर्धा रंगताना दिसेल. नाव बॅक टू क्रिकेट. जीत आलाय. पहिला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट इथे पाहायला मिळतोय. औपचारिकता रही सर. जिस तरह ग्रामीण सुपर बैच बताया, पहली मर्तबा पूरे भारत में कोई टीम कहेंगी कि वो करोड़पति टीम है. बॉल हवेत आहे. श्याम मिरकुटे साहेबांचं देखील इथे नुकतंच आगमन झालंय. बॉल उंच गेलाय आणि झेल टिपला जाईल. फलंदाज पात. निराश किया वसीम फैन क्लब इंडिया RCC पेट ने. जिस तरह बल्लेबाजों ने बल्लेबाजी की है, कल कुछ इसी तरह गुरसई बी के पहले मैच में हुआ था. वहीं कहानी यहाँ पर भावेश पवार आउट हुए थे तो कहानी बदली थी, या उस्मान आउट हुए तो कहानी बदली. ताकत नहीं मिली थी, पैरों में गेंद थी, उड़ाना चाहते थे गेंद को सीधा फील्डर के हाथ में. मैं बात कर रहा था ग्रामीण सुपर बैच 1 करोड़ फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ टेनिस क्रिकेट जीतने वाली टीम कहेंगी कि 1 करोड़पति टीम के नाम से जानी जाएंगी. एक्झॅक्ट. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट असणार आहे. ऑक्शन होईल. प्लेयर्स रजिस्ट्रेशन झाल्यावर ही स्पर्धेची चर्चा होईल भारतीय क्रिकेटमध्ये. कटर फ्लाइट दिली, लेग ब्रेक टाकला, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. एक तरफा मुकाबला, बिल्कुल एक तरफा मुकाबला चल रहा है. क्या कमाल की गेंद, बिल्कुल बल्ले के ऊपर से लॉफ्ट केलाय. परत एक वेळा फिल्डर आहे. झेल खाली होईल. झेल असं दिसतंय. झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. चला टॉस साठी यायचंय. टीम मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी. 5वें बैट्समैन है जो लंबा हिट खेलने में आउट हुए. सबसे बड़ी बात है कि वसीम फैन क्लब इंडिया RCC पेट के जो बल्लेबाज हैं ना जाने क्यों अपने शॉट्स में ताकत नहीं झोंक रहे. 3 बैट्समैन बाउंड्री पे आउट हुए. ये देखिए बहुत दूर से खेला था, यही कारण था. एलिवेशन शॉट के पीछे नहीं था. आज जीत भुईर की कप्तानी, उनका खेल सर चढ़ के बोल रहा है. नाम में ही जीत है. बैकफुट पे गए, पंच किया, गेंद को डीप कवर में स्पिन होने का इंतजार किया. 1 रन. औपचारिकता आता एका बॉलची या मॅचमध्ये. शेवटच्या टप्प्यात हा सामना आहे. 1 बॉलची औपचारिकता. शेवटचा 1 बॉल आणि 48 धावा करायचे आहेत. 48 लास्ट बॉलवर. शेवटच्या बॉलवर मात्र कडक शॉट. आकाशाला गवस निघालत बॉल चाललाय सीमा पार. षटकार आलाय. फटाक्यांची आतिषबाजी आणि पहिला सामना इथे जिंकलाय पलक इंटरप्राइजेस GT स्पोर्ट्स वाकण या टीमने. अभिनंदन. कॉन्ग्रेचुलेशन
पलक इंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकलन। संदीप पाटिल साहब, आपको भी अभिनंदन। क्या कमाल का क्रिकेट खेला, बल्लेबाजी में छाए रहे, गेंदबाजी में छाए रहे। ये आप देख सकते हैं केतन मात्रे काफी खुश है, प्रथमेश मात्रे बहुत खुश हैं। आज जीत भुईर की कप्तानी की सराहना करनी होगी, कमाल की कप्तानी की। दोनों टीमें अब एक दूसरे से हाथ मिलाती हुई। ये मैच समरी आप देख सकते हैं। जीत भुईर 31 रन बनाए, 28 बनाए केतन मात्रे ने, प्रथमेश ने 27 और किरण मात्रे ने 16। जीशान 2 पे 36, कोई भी 2 विकेट लिए लेकिन 36 रन दिए। अनिल पाटिल 1 ओवर 11 रन, बंटी जोशी महंगे साबित 2 ओवर 37 रन 1 विकेट और ठाकुर ने 21 रन दिए। ये दोनों